समस्त वर्धाकरांना जय भीम। ही अशा स्वरूपात प्रत, संविधानाची प्रत दाखवत दर्शवत तुम्ही मागचा शपथविधी बघितला असा। हा शपथविधी जो झालाय की फक्त संविधानाची प्रत उंचावण्या आणि ती दाखवणं, अभिवादन करणे यासाठी नाही, तर तो एक इशारा होता तुम्हाला याप्रमाणे वागायचं। आणि आपण आता एक सवय लावून घेऊयात की आमचं अभिवादन या संविधानापासून सुरुवात होईल आणि त्या मार्गानेच वाटचाल करण्यासाठी आपण स्वतःला आणि इतरांना प्रेरित करत चालू। तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम, जय संविधान। अश्वघोष सांस्कृतिक मंच वर्धा भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या वर्षाच्या निमित्तानं जागर संविधानाचा संकल्प कृतीशील होण्याचा हा जो उपक्रम तुम्ही चालवताय, गेले 6 त्याचे भाग झालेले आहेत, 5 भाग झाले, आज 6वा भाग आहे। आणि आजचा दादूराम बळीराम सवाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो संविधान संवाद भाग 6 होतोय, त्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व वर्धेकरांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। यासोबतच मंचावर उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुणभाऊ चौडे सर, जे संचालक आहेत अनेकांत स्वाध्याय मंदिर वर्धा येथे, सोबतच मंचावर उपस्थित असणारे मिलिंद सवाई सर, डॉक्टर मिलिंद सवाई सर, ज्यांचा जुना संपर्क गेल्या 2-4 वर्षापासून मी त्यांच्या कॉलेजवर संविधानाच्या संदर्भात संवाद करत आलेलो आहे, लोकेश्वर सवाई सर, यासोबतच मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या संविधान समाज समिती पुणेच्या सचिव शीतल यशोधरा, ज्यांनी उत्तम निवेदन करतायत त्या मॅडम, सोबतच हे वर्धा शहर काय माझ्यासाठी नवीन नाही आहे। मी वारंवार या वर्ध्यामध्ये अगदीच काही वेळेला आठवडाभरासाठी येऊन थांबलेलो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आसपासच्या भागामध्ये संवाद केलेला आहे। याचं आमंत्रण मी म्हणणार नाही, हक्कानं सांगितलं गेलंय की तुला या तारखेला यायचं आहे, असं आमंत्रण देणारे प्रकाश कांबळे सर, ज्या या सगळ्या संवादाच्या सत्रामध्ये या असणाऱ्या कार्यक्रमांच्या मध्ये सक्रिय आहेत। प्रकाश कांबळे सर, ज्या सगळ्या लोकांच्या मुळे ह्या विचाराकडे मी वळू शकलो, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बलाढ्य शक्तीनं संविधान आणि त्यासोबतच मानव मुक्तीकडे वाटचाल दाखवणारी एक महत्वाची संघटना म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती। या समितीचे सुरकार सर, सारिकाताई, आमचे मित्र डॉक्टर हरीश पेटकर, सोबतच कोल्हापूरचा आणि इतर स्थायिकहून सातत्यानं काम करणारा आमचा अरुण, मंगेश, निखिल सर, ऍडव्होकेट कपिल सर, ज्यांच्या आमच्या बॅच मधून तयार होत संविधानाचा संवाद करण्याचा प्रयत्न करणारे सिद्धार्थ सर, या सर्वांचंच, सोबतच सर्व वर्धेकर की ज्यांनी सातत्यानं हा विषय समजून घ्यावा म्हणून प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, त्यांना सगळ्यांना अभिवादन करतो। आणि जी विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छित आहोत सगळेजण मिळून, ती विचारधारा बुद्धापासून सुरू होते, चार्वाकापासून सुरू होते। ते बुद्ध, चार्वाक, तिथपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या सगळ्यांच्या विचारांना, कृतीशील कार्याला मी अभिवादन करतो। संविधानाचा जय जयकार करत आपण या सत्राचा, या संवादाला सुरुवात करूया। खरं तर गेल्या 6 वर्षामध्ये सातत्यानं संविधानावर काम करत असताना असं जाणवून आलं होतं की आता व्याख्यानं करण्याच्या ऐवजी आपण संवाद करूया, लोकांच्या सोबत संवादी पद्धतीने बोलूया। पण जिथं कुठं जाईल तिथं असं दिसून येत होतं सर की जाईल तिथं आम्हाला असं वाटायचं की अरे इथं अजून संविधानाची प्रास्ताविकच पोचली नाहीये, तर वरती बोलून कसं चालेल, त्याच्या वरचं कसं बोलून चालेल,
मग तिथं जात जात प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं संविधानाच्या प्रास्ताविकेनं सुरुवात व्हायची आणि मग आमचा पण बोलण्याचा पॅटर्न बदलून गेला. आम्ही व्याख्यान सोडता सोडता संवादक म्हणून संवाद कधी करायला लागलो आणि आमची व्याख्यानाची सवय मोडून गेली. आणि तुम्ही गेल्या 6 वर्षानंतर पहिल्यांदा मी व्याख्यानासाठी उभा राहतो. त्याच्यामुळं अचानक मध्ये एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटला आणि मला चालणारं थांबावं वाटलं तरी मला थांबवा. मी माझ्या मूळच्या स्वभावाकडे जो संवादाचा पॅटर्न आहे तिकडे येण्याची माझी सुद्धा इच्छा आहे. तुम्ही मला मध्येच थांबवू शकताय, प्रश्न विचारू शकताय. तुम्ही दिलेला विषय म्हणजे आजपर्यंत आम्ही मांडणी काढताना काय मांडायचो लोकांच्या सोबत की संविधानाचा वैशिष्ट्य समजली पाहिजे, आशय समजला पाहिजे, प्रास्ताविका समजली पाहिजे, ती सोप्या भाषेत आली पाहिजे, असं सगळं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मांडत होतो. आज तुम्ही विषय दिलाय संविधान काल, आज आणि उद्या. म्हणजे संविधानाची पार्श्वभूमी पण आम्हाला मांडायची आहे, मधल्या दरम्यान काय घडलं ते पण सांगायचं आहे आणि त्यासोबतच काय आम्हाला घडवायचं आहे हे सुद्धा मांडायचं. तर याची विभागणी जशी तुम्ही काल, आज आणि उद्यामध्ये मला दिलेला विषय त्याच पद्धतीनं मी काळानुसार सांगतो की संविधान निर्मितीचा या देशामध्ये कायद्याची सुरुवात ज्या वेळीपासून झाली किंवा नियमांची सुरुवात कधीपासून झाली तिथं पासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत आणि अगदी 2 महिने पुढे घेऊन जाऊयात 26 जानेवारी 1950 पर्यंत आपला काल असेल. आज काय असेल तर 27 जानेवारी 1950 ते आजपर्यंत आपला आज असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अगदीच उद्यापासून, उद्याची तारीख आहे त्या उद्यापासून भविष्य काळामध्ये जे आम्हाला घडवायचं आहे ज्याच्यासाठी आम्ही हे सगळं अट्टाहास करत आहोत, हे सगळं घडवून आणलं जाते ना, हे सगळं करत आहोत ते सगळा भाग उद्यामध्ये असेल. बऱ्याच वेळेला वाटत असेल लोकांना की काय होणार आहे संविधानाबद्दल बोलून, काय घडणार आहे, व्याख्यानं लावून, संवादशाळा घेऊन, प्रशिक्षण घेऊन काय होणार आहे. अगदीच जर नव्यानं ज्या वेळेला 2016-17च्या दरम्यान काम करत असताना मला प्रश्न विचारायचे काय करतोस, म्हणायचो संविधानाचं काम करतोय. म्हणजे काय करतोस असा प्रश्न पडायचा. आज तुमच्यापैकी एखादा म्हणायला लागला की संविधानाचं काम करतोय, प्रश्न पडणार नाही म्हणजे काय करतोय. हे घडवून आणलंय या सगळ्या कार्यक्रमांनी, त्या सगळ्या सातत्यानं. त्यामुळं हे सातत्यानं घडवून आणण्याचं काम वर्धेकर करतायत. त्याबद्दल वर्धेकरांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतोय, अभिनंदन करतोय. आता दुसरं काय या कामामुळे घडणार आहे तर दुसरं काय घडणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल. मी अजून एकदा अभिनंदन करतो तुमचं. अभिनंदन फक्त करणार नाही, तुम्ही हे घडवताय, ते घडवून आणताय, ते फक्त बोलण्यात नाही तर तुमच्या कृतीतच आहे. ते म्हणजे गेल्या मागच्याच निवडणुकीमध्ये एका माणसानं असा काय दिला होता, नारा दिला होता, अबकी बार कुठं आहे ते 400 पार. म्हणजे बघा 272 लोक लागत असतात सत्ता मिळण्यासाठी की तिथपर्यंत पण पोहोचू शकलेली नाहीत. 400 तर लांबची गोष्ट आहे. हे घडवून आणलंय फक्त संविधानाच्या संदर्भात काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांच्यामुळे. आणि त्या 400 पारच्या नाऱ्यामध्ये एक जागा कमी करण्याचं काम या वर्धेकरांनी केलंय. त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण तुम्ही एक जागा कमी केल्यामुळं त्या माणसाला त्यांचा चेहरा बघितला असाल तुम्ही संविधानाच्या संदर्भातली सदस्याची शपथ घेत असतानाचा तो चेहरा निवडणुकीच्या आधी असा होता का, गेल्या 10 वर्षात असा होता का. त्या चेहऱ्याचं जे काही अहंकार होता तो एका दिवसात कमी करायचं काम या सगळ्या तुमच्यासारख्या लोकांनी केलेलं आहे. त्या लोकांची ताकद काय असते, ती ताकद म्हणजे भारतीय संविधान. या लोकांनी सुरुवात केली होती अशी की आम्ही काय बदलणार आहोत. किती साधी गोष्ट आहे का. मग आता प्रश्न असा पडतोय, एका बाजूला आपल्यासारखी सगळी लोक म्हणतात की संविधानाबद्दलची समज कमी आहे लोकांच्या मधली, संविधान पोचलेलं नाही, काय वाटोळ होणार आहे देशाचं पुढं. पण लक्षात घेऊयात की या सामुदायिक शहाणपण लोकांचं जे आहे ते या सगळ्या विचारवंत आणि सगळ्या लोकांच्या पेक्षा मोठं आहे. त्यांनी विचार केला आणि हे बदलून आणलं, घडवून आणलं की ज्या वेळेला तू आमच्या अस्तित्वावर टाच आणायचा प्रयत्न करशील त्यावेळेला आम्ही तुला तुझी जागा दाखवून देऊ.
ही जागा दाखवून देण्याचं काम आत्ताच्या या मागच्या घडामोडीनं केलेलं आहे. पुन्हा एकदा करायचं का तसं? पुन्हा करायचंय का? हा, थोडे दिवस तुम्हाला ती संधी मिळणार आहे. आपण विषयाकडे वळूया. मी विषयाची बांधणी जी 3 भागांमध्ये करणार असं म्हटलो, त्या 3 भागाची सुरुवात होते 16व्या शतकापासून. म्हणजे कालची सुरुवात आमची 16व्या शतकापासून झाली. 16व्या शतकामध्ये या देशात एक कंपनी आली जिचं नाव ईस्ट इंडिया कंपनी. ती कंपनी आली कशासाठी? व्यापार करण्यासाठी. आणि आपल्या लहान मुलांसकट सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. हळूहळू या देशातले संसाधनं, या देशातली मॅन पॉवर, म्हणजे श्रीमंत होण्यासाठी या 2 गोष्टींची गरज असते. एकतर संसाधनं पाहिजे असतात किंवा मॅन पॉवर. या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये ज्या देशात आहेत त्या देशामध्ये फक्त व्यापार करून चालणार नाही, तर तिथली सत्ता केंद्र सुद्धा आपल्या हातात मिळाली पाहिजेत. अशी गोष्ट ईस्ट इंडिया कंपनीला वाटली की ना वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती स्थापन करायला लागले. ईस्ट इंडिया कंपनी असा प्रसार करायला लागली आपला. पण तिथं तोंडाला पाणी सुटलं. कुणाच्या? तर इंग्लंडच्या पार्लमेंटच्या. इंग्लंडची पार्लमेंट त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचा असणारा जी कंपनी होती ती कंपनी बरखास्त केली आणि तिथं सत्ता केंद्र स्थापन केली आपली स्वतःची. मग आता या देशाची सत्ता कुठं गाजायला लागली? कुठं सुरुवात व्हायला लागली? कुठून राबवायला लागले? इंग्लंड मधून. म्हणजे या देशामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एखादा निर्णय व्हायचा तो लागू कुठे केला जायचा? भारतात. ही सुरुवात झाली. ही सुरुवात टप्प्याटप्प्यानं इतकी वाढत राहिली की अख्खा भारत त्याने काबीज केला. या देशामध्ये असणारी राजेशाहीची वेगवेगळे तख्त तेही स्वतःच्या हातात काढून घेतले. त्या राजेशाहींनी त्यातल्या बऱ्याच राजांनी मांडलिक झाले ते सगळे इंग्रजांचे. आणि तिथून खरं तर आपल्या सगळ्यांच्या पारतंत्र्याचा एक प्रवास सुरू होत होता. पण त्यासोबतच की शासन व्यवस्था व्यवस्थित चालावी, आणलेल्या नियमांचं रुजवणूक व्यवस्थित व्हावी, यासाठी नियमांची सुद्धा गरज आहे, कायद्यांची गरज आहे, असं इंग्लंडच्या असणाऱ्या त्या शासन व्यवस्थेला वाटलं. आणि त्यांनी सुरुवात केली रेग्युलेटिंग ऍक्ट पासून. या देशामध्ये कायद्यांची व्यवस्था तयार होण्याची सुरुवात झाली रेग्युलेटिंग ऍक्ट पासून. म्हणजे लिखित स्वरूपाचे. याच्या आधी कायदे नव्हते का? नियम होते का? तर राजेशाहीमध्ये होते. पण त्याला एका लिखित स्वरूपात आणण्याचं काम इंग्रजांनी रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून केलं. पुढे भविष्यात त्या कायद्यांचं स्वरूप बदलत राहिलं. अधिक कायदे यायला लागले. त्याच्यामध्ये जसं आपण फौजदारी म्हणतोय, बाकीचे कायदे म्हणतोय, त्या कायद्यांचं स्वरूप व्हायला लागलं. पण ही पारतंत्र्याचं गोष्ट असताना की या देशातली माती हे जास्त वेळ दुसऱ्याच्या अंमलाखाली पारतंत्र्यात राहू शकत नाही. या देशातील लोक राहू शकत नाही. याची सुरुवात केली, यातल्या पहिल्या विद्रोहाला ज्याने सुरुवात केली त्यांचं नाव आहे राजे उमाजी नाईक. ते म्हणायचे की मी काय आहे, मी पण राजा असेल, माझं पण राज्य असेल. आणि ते काय करायचे? या देशातील असणाऱ्या सरंजामी लोकांना लुटायचे आणि गरिबांच्या मध्ये वाटायचे. पहिल्या टप्प्यामध्ये या देशातल्या लोकांना त्यांनी लुटायला सुरुवात केली होती. नंतर वाटायला लागलं. आज नंतर मी देशातल्या लोकांना, देशातल्याच असणाऱ्या ज्यांनी जमवून ठेवलंय, साठवून ठेवलंय, अशा लोकांना लुटत होतो. यानंतर मी लुटायला सुरुवात करेन कुणाला? इंग्रजांना. इंग्रजांच्या वेगवेगळ्या कचऱ्यांच्यावर त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली. तिथून मिळणारं धन, तिथून मिळणारी संसाधनं लोकांच्या मध्ये वाटायला सुरुवात केली. पण असतात ना काहीतरी, काही लोक असतात ज्यांना महाराष्ट्रात आपण काय म्हणतो, पळून गेले की गुवाहाटी मार्गे आणि परत आले की त्यांना काय म्हणतो आपण? हा, पण अजून एक शब्द आहे ना तो बाळासाहेब ठाकरेंनी. हा, अशी काही लोक होती. ती परंपरा काय आताची नवीन नाहीये, जुन्यापासूनच आहे. तर त्यावेळेला असणाऱ्या उमाजी नाईकांच्या सोबतच्या काही लोकांनी जे फितूर झाले त्यांनी इंग्रजांना उमाजी नाईकांच्या बद्दल कळवलं. इंग्रजांना उमाजी नाईकांना पकडलं आणि त्यांना ठार मारलं गेलं. पण संपलं का लढाई? तिथून अजून काही लोक तयार झाली, लोक यायला लागली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असणारं शहर कुठलं असेल तर ते वर्धा सुद्धा आहे. या ठिकाणावरनं, या भूमीतनं या देशाची सूत्र हलवण्याचं काम महात्मा गांधींनी केलं होतं. त्याच पद्धतीनं महात्मा गांधी असतील जे शांततेच्या मार्गानं, भगतसिंग असेल जो क्रांतिकारी मार्गानं,
अशा एक ना अनेक लोकांनी, म्हणजे अगदीच तुम्ही मंडी नावाचा काहीतरी आता चित्रपट येऊन गेला, मंडी बाजार ना, हिरा मंडी नावाचा, वेश्यांनी सुद्धा संविधान या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या लढाईमध्ये भाग घेतला. अशा सगळ्या प्रकारच्या लोकांच्या दबावातून, लोकांच्या प्रयत्नामुळं, त्यांच्या बलिदानातून की एक टप्पा असा यायला लागला की आता देशाला काय मिळणार आहे, स्वातंत्र्य मिळणार आहे. पण स्वातंत्र्य पारतंत्र्यात असताना सुद्धा या देशातले लोक भांडत होती की या देशातल्या लोकांना मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. याच्यासाठी वेगवेगळ्या परिषदा होत होत्या, तिथं मागण्या केल्या जात होत्या. अशी प्रक्रिया घडून येत होती, घडून राहत होती. त्याच दरम्यान मागना कार्डा असतील किंवा इंग्लिश काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये एक मूलभूत अधिकारांचा ठराव संमत करणं असेल, अशा सगळ्या प्रक्रिया घडत होत्या. देश स्वातंत्र्यातून मुक्त होण्याच्या मार्गावर होता. पण फक्त इंग्रजांची असणारी जी हुकुमशाही आहे, इंग्रजांची असणारी सत्ता आहे, तेवढीच आम्हाला बाजूला सारायची आहे, असं उद्दिष्ट होतं का त्या स्वातंत्र्य लढ्याचं? म्हणजे एका मार्गाला तुम्हाला बाहेर घालवायचंच आहे, पण तुम्हाला घालवून इथं कुणाला तरी आणखी कुठल्या तरी उच्चवर्णीय उच्चस्तरीय असणाऱ्या लोकांचं किंवा भारतीय गोऱ्या लोकांचं सत्ता स्थापन करायची आहे का, असं अजिबात नव्हतं. ही प्रक्रिया एकाच वेळेला चालू होती. म्हणून एका बाजूला चाललेलं सामाजिक समतेचं आंदोलन, दुसऱ्या बाजूला चाललेलं स्वातंत्र्याचं आंदोलन, आणि या आंदोलनातून तयार झाणारी मूल्य, ही मूल्य व्यवस्था होती आंदोलनात तयार होणारी दोन्ही पद्धतीच्या. ही मूल्य व्यवस्था पुढे जाऊन संविधानाचा भाग बनते. काल काय घडलंय बघा. काल मी काय म्हणतोय की स्वातंत्र्याची लढाई सुरू असताना, दुसऱ्या बाजूला सामाजिक समतेची लढाई सुरू असताना, त्या लढाईमधून सुरू असणाऱ्या ज्या घटक होती त्या लढाईची मूल्य व्यवस्था होती. ती मूल्य व्यवस्था म्हणजे नेमकं काय होतं, तर ती मूल्य व्यवस्था, ते असणारे त्यांचे मार्ग, ते असणारे त्यांच्या वाटचाली म्हणजे संविधान तयार करण्याची पार्श्वभूमी. आता आपण सगळे म्हणू संविधान तयार करायला किती दिवस लागले? आमच्या तोंडात पटकन येऊन जातं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. मी म्हणेल की संविधान लिहिण्यासाठी तेवढा काळ लागला, पण बनण्याची प्रक्रिया कुठपर्यंत झाली तर बुद्धापासून सुरू झाल्या. बनण्याची प्रक्रिया कुठपासून झाली? चारवाकापासून सुरू झाल्या. बनण्याची प्रक्रिया ज्ञानोबा तुकोबापासून झाल्या. आता म्हणा हे कसं काय? संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक म्हणत असाल तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. संविधान म्हणजे जगण्याचा भाग म्हणत असाल तर बुद्धापासून ही प्रक्रिया सुरू होत आल्या. याच प्रक्रियेमध्ये मी 5 गोष्टी महत्वाच्या मांडू इच्छितो. एक, पहिल्यांदा स्वातंत्र्याचा लढा, त्यातून आलेली मूल्य व्यवस्था. दुसरं, सामाजिक समतेची आंदोलन, त्यातून आलेली गोष्ट. तिसरं, या देशाची संस्कृती. चौथी, या देशातील असणाऱ्या संत आणि समाज सुधारकांचा विचार. आणि 5वी गोष्ट म्हणजे जगभरामध्ये काही ना काहीतरी घडत होतं ना, त्या घडत असणाऱ्या आंदोलनामध्ये. म्हणजे उदाहरणासाठी मी सांगेन की अमेरिकेला 133 वर्षांनंतर महिलांना अधिकार मिळाला मताचा. भारताच्या संविधानामध्ये 3 जानेवारी 1951 पहिली 1952 पहिली निवडणूक लागली, त्याच वेळेला मताचा अधिकार मिळाला. हे घडलं कसं काय? आधी त्यांनी जगभरामध्ये आंदोलन केलं होतं, त्याचा परिपाक म्हणून आमच्या देशामध्ये आत्ताच आलं. म्हणजे या 5 गोष्टी या भारतीय संविधानाच्या सगळ्यात महत्वाचा प्रभाव टाकणारे, किंवा मी फक्त प्रभाव म्हणणार नाही तर स्रोत काय आहेत, संविधान निर्मितीचे स्रोत काय आहेत, तर ते 5 गोष्टी आहेत. एक, पहिलं भारताचा स्वातंत्र्याचा लढा, त्यातून येणारी मूल्य. दुसरी गोष्ट अशी की या देशातील चालणारे सामाजिक समतेची आंदोलनं. तिसरी गोष्ट, या देशाची संस्कृती. चौथी गोष्ट, या देशातील संतांचा आणि समाज सुधारकांचा विचार. आणि 5वी, जगभरामध्ये चालणाऱ्या आंदोलनं. या सगळ्यांची मूल्य व्यवस्था या देशाच्या संविधानामध्ये आलेली आहे. स्वातंत्र्याचा लढा चालवत असताना किंवा दुसऱ्या बाजूला सामाजिक समतेची आंदोलन चालवत असताना एकीकडं ते कृतिशील होतेच, काम करत होतेच, पण चिंतन करत होते या देशाचं संविधान कसं असेल. म्हणजे त्या कृती करत असताना, काम करत असताना आम्हाला उद्दिष्ट काय गाठायचं आहे, तर या देशातली इंग्रज बाजूला काढायचं, तेवढं उद्दिष्ट एक नव्हतं. मी आठवण करून देतो. भगतसिंग आपल्या सगळ्या साथीदारांना सोबत घेऊन एका ठिकाणी दगडावरचा एक सीन आहे बघा.
त्या अजय देवगनच्या चित्रपटामध्ये तो दगडावर घेऊन ओवाळतो आणि म्हणतो की सिर्फ स्वतंत्रता मिळणं हमारी अंतिम ध्येय नाहीये, म्हणजे सगळं स्वातंत्र्य मिळणं आमचं अंतिम गोष्ट नाही. आम्हाला काय अपेक्षित आहे की या देशातील सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्याचा श्वास घेता आला पाहिजे, एक समाजवादी राष्ट्राची संकल्पना तयार झाली पाहिजे. भगतसिंगाच्या काळात संविधान होतं का? नव्हतं. लिखित स्वरूपाचं संविधान नव्हतं. पण भगतसिंग जो विचार करत होता समाजवादी राष्ट्राचा, भगतसिंग जो विचार करत होता या देशातील सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्याचा श्वास घेता आला पाहिजे, त्या गोष्टी संविधानाच्या लेखी स्वरूपात आणायचं काम संविधानकर्त्यांनी केलं. बघा, म्हणजे संविधान लिहिण्याचं काम 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जरी चाललं असलं, पण त्या मार्गाने विचार करण्याचं काम या देशामध्ये त्याच्या आधी सुद्धा सातत्यानं घडत आलेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी सुरुवात झाली 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची निर्मिती झाली. मागच्या तुम्ही संवादामध्ये, मागच्या अभ्यास वर्गामध्ये तुम्ही हे ऐकलं असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश आणि पुनर्प्रवेश याच्यामध्ये देवीदास सरांनी ही सगळी गोष्ट मांडलीच असेल. मी फक्त जरासं ती रिपीट करतो की वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या लिंगाचे, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, अशी सगळी वेगवेगळ्या प्रांताचे अशी वेगवेगळी लोक संविधान सभेमध्ये आली, वेगवेगळ्या ठिकाणावर निवडून आली. ही निवडून आलेली लोक, त्यामध्ये काँग्रेसचं एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काय बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातलं, बाबासाहेब आंबेडकरांना दरवाजेच नाही खिडक्या सुद्धा बंद आहेत. हे पहिलं असणारं वाक्य कालांतरानं बदलत जातंय, हे आपण ध्यानात पण घेतलं पाहिजे. ती भूमिका का तशीच राहिली आहे का? नाही. आणि याला एकमेव कारण कुठलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता. त्या विद्वत्तेच्या जोरावरच काँग्रेस नावाचा मोठा बलाढ्य पक्ष ही त्यांची भूमिका बदलू शकला. आणि तो इथपर्यंत बदलू शकला की ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली. फाळणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथून निवडून आले होते तो भागच देशाच्या बाहेर गेला. पर्यायानं बाबासाहेब आंबेडकर कुठून बाहेर गेले? संविधान सभेतून बाहेर पडले. आता बाबासाहेबांना आणायचं कसं आत? याच्यासाठी बाबासाहेबांचे विद्वत्तेचा सन्मान करत काँग्रेस नावाच्या पक्षानं मुंबईमध्ये असणारे बॅरिस्टर जयकर यांना राजीनामा घेत तिथून निवडून आणायचं काम केलं. बाबासाहेबांचा संविधान सभेतला 29 ऑगस्ट 1947 नंतर बाबासाहेबांच्या समोरचा पक्ष कुठला आहे तर इंडियन नॅशनल काँग्रेस आहे. आता एका बाजूला बाबासाहेब म्हणतात जळतं घर आहे, दुसऱ्या बाजूला काय म्हणतायत? काँग्रेस म्हणते बाबासाहेबांना काही चालणार नाही. मग दोघं माणसं एकत्र येतात कशी? काय येतात? याचं कारण काँग्रेसला वाटायला लागतंय की संविधान काँग्रेसचं बनवायचं नाही, देशाचं बनवायचं. आणि बाबासाहेबांना स्वतःला वाटायला लागतंय मी जर गेलो नाही तिथं, भले ती काँग्रेसची सीट असे ना, मी जर गेलो नाही तर मला जे करायचं आहे ते करता येणार. हे दोघांचा समझोता या देशाला पुढे घेऊन गेलाय. विचार करा ना, बाबासाहेबांच्या शिवाय संविधान. तांत्रिक गोष्ट अशी जर झाली असती, काँग्रेसनं ठरवलं असतं कुठलं काय करायचं ते आमचं आम्ही करतो, तुम्ही नाही, काय घडलं असतं? बाबासाहेबांनी पण ठरवलं असतं मी बाहेर राहिलो तरी चालेल पण काँग्रेसच्या तिकिटावर येणार नाही अजिबात. तर हे जे स्वप्न आपण जे बघतोय आता, जे परिपूर्ण झालेलं आहे, काही परिपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्याचं काय घडलं असतं? हा आपला काल होता. त्या कालमुळं आज आमचा इतक्या ताकदीवर इतक्या पद्धतीने आलेला आहे, जेणेकरून मी तुमच्या समोर बोलू शकतोय आणि तुम्ही माझ्या समोर ऐकू शकताय आणि आपण संविधानावर बोलू शकतो. की दोन्ही माणसांनी जर मागं पुढे केलं नसतं, समझोता केला नसता, तर आपल्याला कदाचित हा संवाद कुठल्या तरी एखाद्या मध्यवर्ती कारागृहात घ्यावा लागला. समजून घेऊयात. 6 डिसेंबर 1946 ला झालेली संविधान सभा, त्याचे अस्थायी स्वरूपाचे अध्यक्ष कोण बरं होतं? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, अस्थायी स्वरूपाचे अध्यक्ष. आता त्यांना का केलं? सगळ्यात वयानं जास्त असणारे आणि विचारवंत असणारे,
जगभरातल्या संविधानाचा अभ्यास असणारा, प्रचंड अभ्यास असणारा माणूस डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, त्यांचं पहिलं भाषण सुरू होतंय आणि पहिल्या भाषणामध्ये ते असं म्हणतात, लिहून आणतात आणि लिहून आणल्यानंतर म्हणतात की माझी तब्येत ठीक नाहीये, मला बोलता येईल की नाही माहिती नाही, पण मी माझं भाषण लिहून आणलेलं आहे. जर मी बोलू शकलो नाही तर माझं भाषण इतरांनी पूर्ण करावं. याचा रेफरन्स आहे जे मागच्या वेळेला देवदास घोडेस्वार आले त्यांच्या पहिल्या खंडामध्ये हा रेफरन्स आहे. ते म्हणतात, बोलायला सुरू करतात आणि पूर्ण भाषण कंप्लीट झाल्यानंतर बसतात. हा उत्साह कुठून आला असेल तर पुन्हा एक देश नावाची गोष्ट घडायला लागली, त्याची सुरुवात आपण करतो. त्यांचं भाषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 26 नोव्हेंबर 1949 भाषण, हे दोन्ही भाषण तुम्ही समोर ठेवली तर दोघांची उद्दिष्ट, ध्येय एकसारखी वाटायला लागतात. बघा तुम्ही कम्पेअर करू. मी म्हणायला लागलो की यांचं भाषण आधी का त्यांचं भाषण आधी, आणि त्याच गोष्टी रुसून आधी मांडल्या होत्या, वॉल्टरनं आधी मांडल्या होत्या, त्या गोष्टी रिपीट होताना दिसतात. म्हणजे एकाच वेळेला एकसारखा विचार असणारी लोक एकसारखं लिहित असतात, बोलत असतात, एका काळानुसार ते चालत असतात, असं सुद्धा वाटण्याची गोष्ट ती परिस्थिती आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना फक्त संविधान सभेमध्ये घेतलं का सदस्य घेऊन? नाही, तर या संविधानाचं सगळ्यात महत्वाचं कुठली समिती असेल, त्याला शब्दाचं रूप देण्याची कुठली समिती असेल, ती म्हणजे मसुदा समिती, त्याचा अध्यक्ष बनवलं जातं. आणि मी परत रिपीट करतो, ही कुणाची मेहरबानी नाहीये. मी परत रिपीट करतो, ही कुणाची मेहरबानी नाहीये, ही बाबासाहेबांची विद्वत्ता आहे. दुसरी गोष्ट अशी, हा समझोता आहे, तो समझोता बाबासाहेबांच्या एकट्याच्या भल्यासाठी म्हणून नाही, काँग्रेसच्या भल्यासाठी म्हणून नाही, देशाच्या भल्यासाठी केलेला तो समझोता आपण यावेळेला सुद्धा केला की नाही निवडणुकांमध्ये. ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणी तोंड असणारी माणसं संविधान नावाची गोष्ट वाचायला, एका पट्ट्यावर कोण आली? ती संविधान नावाची गोष्ट तयार करायची म्हणून आली, आणि आपण आलो संविधान नावाची गोष्ट वाचायला पाहिजे म्हणून. जरा फील प्राऊड करूयात आपणसाठी, आपल्यासाठी सुद्धा. आपल्याला संविधान लिहिण्याच्या साठी ती संधी उपलब्ध झाली नाही, पण ती संविधान लिहिण्याची जी संधी, ज्या लोकांनी त्या संधीतून संविधान बनवलं, ती संविधान जिवंत ठेवण्याची संधी आपण घेतली आणि त्या पद्धतीनं काम केलं. हे प्राऊड फिलिंग आपल्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे. बाबासाहेब त्या संविधान सभेमध्ये असणारे वेगवेगळ्या विचारधारेची लोक, त्यामध्ये सर्व समावेश होता आणि त्यामध्ये चालणारे वादविवाद. लोकशाही नावाची गोष्ट त्यावेळेला टिकू शकते ज्यावेळेला समोरून लोक प्रश्न विचारतात, वाद घालतात. इथं जर सगळेच माझ्या होला हो म्हणत राहिले तर त्यातनं काय घडणार आहे का? म्हणजे एकाच आवाजाची सगळी झाली, तयार होणार काय? प्रश्न विचारले पाहिजेत. आणि ते प्रश्न विचारणं इथंपर्यंत की त्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये लोक अशी होती, त्यातल्या त्यात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असे होते की ते स्वतःला पत्र लिहायची निनावी आणि सरकारच्या धोरणावर टीका करायची आणि ते जाहीर व्हायचे प्रश्न. कुणीतरी मला या स्वरूपात मी पत्र लिहिलंय आणि मी उत्तर देतोय. लोकांच्या मनातले प्रश्न लोकांना पडो किंवा नाही पडो, किंवा लोकांच्या मनातले प्रश्न लोक विचारो किंवा नाही विचारो, जर विरोध तयार झाला नाही तर लोकशाही जिवंत राहणार नाही. ही गोष्ट त्या पहिल्या मंत्रिमंडळातल्या लोकांना होती आणि माहिती होती, आणि म्हणून ते काय करायचे की या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वादाची आणि त्यासोबत संवादाची, ते सातत्याने करत होते. पण या सगळ्याची उद्दिष्ट जर बघायला गेलं तर ती उद्दिष्ट खूप महत्वाची होती की आम्हाला देश नावाचं राष्ट्र, भारत नावाचं राष्ट्र घडवायचं आहे, भारत नावाचं राष्ट्र तयार करायचं आहे. आणि त्यांचं बेस काय असेल, त्याचा आधार काय असेल, तर त्याचा आधार असेल स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ही मूल्य व्यवस्था आणि त्यासोबतच देश चालवणारी एक व्यवस्था म्हणून समाजवादी सार्वभौम लोकशाही गणराज्य राज्य. एक मजा सांगतो तुम्हाला की तुम्हाला समाजवादी लोक माहित असतील, देशामध्ये पण आहेत. जर तुम्ही एखाद्या समाजवादी कुठल्या तरी एखाद्या वेगळ्या राज्यातल्या पार्टीला समाजवादी म्हणत असाल तर मी तर त्याबद्दल सहमत नाही लगेचच. पण तुम्हाला समाजवादी ही विचारधारा मांडणारे लोक माहिती असतील, आहेत ना आपल्या आजूबाजूला पण देशभर. कम्युनिस्ट लोक सुद्धा माहिती असतील आपल्या आजूबाजूला आहेत. आणि ते सगळे कोण आहेत? आपण काम करत असताना म्हणतोय की आमचे नैसर्गिक मित्र आहेत. कारण संविधानाचा विचार ते आता काय म्हणतात, आम्हाला मान्य आहे, आम्ही ते संविधान जागवण्यासाठी प्रयत्नशील आहेत
आंबेडकरी विचारधारेच्या सोबतच ही समाजवादी कम्युनिस्ट लोक सुद्धा या संविधानाचा जागर करण्यासाठी, ते जिवंत राहण्यासाठी, त्याच्यासाठी अट्टहासानं काम करणारे लोक आहेत. पण तुम्ही जर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये समाजवादी आणि कम्युनिस्ट या दोन विचारधारेच्या लोकांनी बहिष्कार टाकला होता. आज जर कुठला समाजवादी व्यक्ती, कोणता कम्युनिस्ट विचारधारेचा व्यक्ती संविधानाच्या जागरासाठी पुढे येत असेल तर 1946 पासून 1949 पर्यंत चाललेल्या त्यांच्या भूमिका त्यांनी बाजूला सारून जे संविधानाचा विचार आता स्वीकारायचं काम करायला लागलेत, त्यांचं स्वागत आपण खुल्या दिलानं केलं पाहिजे. आणि आपण नव्हे, त्यांचं स्वतः त्यांनी स्वागत केलं पाहिजे. कारण काल मी संविधान सभेमध्ये जाण्याची संधी असताना मी गेलो नाही. आज आमचे पुढे असणारी लोक तो विचार पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतायत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. का बरं त्यांना यायचं नव्हतं? त्यांना असं वाटत होतं समाजवादी लोकांना की सोशलिझम आणि जो काही कम्युनिस्ट विचारधारा आहे ती या देशामध्ये या मार्गाने काय राबवू शकणार नाही, होऊ शकणार नाही, अशा समजामध्ये होते. तो समज त्यांचा दूर झाला असेल आणि संविधानिक मार्गाने हे करणं शक्य आहे असा विचार करून ते आता पुन्हा सगळेजण संविधानाच्या मार्गाने, संविधानाच्या लढ्यामध्ये, संविधानाच्या संवादामध्ये, जागरामध्ये येत असतील तर सगळ्यांचं स्वतःहून त्यांनी स्वागत करायला पाहिजे आणि आपण पण करायला पाहिजे. लक्षात घेऊया, तुम्ही हा फरक समजून घ्या. जी लोक बहिष्कारात होती ती आज पुढे आहेत. का यावंसं वाटलं? का करावंसं वाटलं? कारण या देशामध्ये संविधान नावाची ताकद आता त्याच लोकांनी सुद्धा ओळखली की आम्ही जर हे केलं नाही तर आमचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या मार्गाने सुद्धा नाही तर खूप मागे जाऊ. पुन्हा त्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जो बहिष्कार टाकला होता, खरंच मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी चूक होती. मला जर एखाद्या घटनेमध्ये 100% बदल घडवायचा असेल, माझ्या सहभागानं तो 10% होत असेल तर तो घ्यायला पाहिजे की नाही? तो घ्यायला पाहिजे होता. या समाजवादी असणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रांना, कम्युनिस्ट असलेल्या आपल्या सगळ्या मित्रांना आणि ते विचारधारा काही प्रमाणात मान्य करणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना सुद्धा ती जी चूक त्या लोकांनी, समाजवादी आणि कम्युनिस्ट लोकांनी केली होती, त्याचा परतावा म्हणून आंबेडकरवादी लोकांच्या सोबत ज्या पद्धतीने ते काम करतायत त्यांचं स्वागत आपण नक्कीच करूया. या संविधान सभेमध्ये वेगवेगळे एक ध्येय, एक उद्दिष्ट घेत काम करत असताना सगळ्यात महत्वाचा सहभाग होता तो महिलांचा. यामध्ये 15 महिला होत्या. म्हणजे काल मध्ये मी बोलत असताना काल संविधान कुठल्या बाजूने विचार करतोय तुम्ही लक्षात घ्या. एका देशाची घटना 15 लोकांनी केली, 13 लोकांनी मिळून केली. ती लोक म्हणजे फक्त पुरुष आणि लिहिण्यासाठी फक्त एक महिला. असं जगभराचा वेगवेगळ्या ठिकाणचा इतिहास असताना भारतासारख्या देशामध्ये 15 महिला संविधान सभेमध्ये अगदी सक्षमतेनं काम करतात आणि फक्त होला हो नाही तर प्रखर विरोध करतात, भूमिका मांडतात आणि फक्त महिलांच्या बाजूच्या नाही. म्हणजे आम्ही महिलांना बोलायला कुठं देतो? कुठल्या विषयावर? महिला आणि हे, महिला आणि ते या विषयावर, बरोबर की नाही? असंच होतं ना. भारतीय संविधानाने फक्त महिला धोरणाच्या विषयी नाही तर समस्त गोष्टींच्या बाबतीत संविधानिक भूमिका काय असणार पाहिजे, या देशाच्या धर्मनिरपेक्षते बाबतीची भूमिका काय असली पाहिजे, समाजवादाची भूमिका काय असली पाहिजे, याबद्दलची मतं मांडायचं काम या संविधान सभेमध्ये महिलेने केलेलं आहे. मी एका महिलेचा आवर्जून उल्लेख केलाय की इथं काही दिवस तुमची ती महिला इथं थांबलेली आहे, ती म्हणजे राजकुमारी अमृत कौर. ते वर्ध्यामध्ये राहिलेत काही बरेच वर्ष. त्या सुरुवातीला ज्या वेळेला आल्या त्यावेळेला त्यांनी पहिली सूचना सगळ्यांना सांगितली, विनंती केली की मला राजकुमारी म्हणायचं नाही. तिथून सुरुवात होती. म्हणजे स्वतःच्या गोष्टी त्यागायचं काम या संविधान सभेतल्या महिलांनी केलंय, सोबतच पुरुषांनी सुद्धा केलंय. पुढे जाऊयात. त्यातली एक महिला, सगळ्यात महत्वाचं, मला तिचं आवर्जून नाव मी सगळीकडे घेत असतो, ते म्हणजे दाक्षायणी वेलायुधर. दाक्षायणी वेलायुधर या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या होत्या. त्या संविधान सभेमध्ये असणाऱ्या एकमेव दलित महिला त्या होत्या काँग्रेसच्या. आता मजा आहे का? काँग्रेस कुणाला मानतो?
महात्मा गांधींना, तर त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. महात्मा गांधी हे त्या काँग्रेस पक्षाचे आदर्शस्थान आहेत आणि या बाई टीका करतात महात्मा गांधींच्या. आणि महात्मा गांधी त्यावर म्हणजे टीका केली म्हणून बाहेर अशी गोष्ट घडलेली नाही. पुन्हा एक दुसरी गोष्ट सांगतो. जय भीम नावाचं एक मासिक चालायचं, पत्रक चालायचं तमिळनाडूमधून. त्या मासिकाचं नाव आहे जय भीम. आणि त्याच मासिकामधून त्या दाक्षायणी वेलाळकर टीका करायच्या डॉक्टर आंबेडकरांच्या. ही लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं सौंदर्य आहे की मी तुमच्याच मंचावर येऊन तुमच्या सोबत बोलत तुमच्यावर सुद्धा टीका करण्याचा मला अधिकार असला पाहिजे. हे आमचं संविधान सभेतलं काल होतं. आज तुमचं राहू द्या, दुसरीकडनं टीका केली की त्याचं चॅनल बंद केलं जातं आणि त्याला तुरुंगात पाठवलं जातं. ते तुरुंगातनं बाहेर येऊन परत बोलायला लागतं, तोपर्यंत त्याचा फंड काढून घेतला जातो. त्याच्यानंतर त्याने युट्यूब स्वतःच चालू केलं तर त्या युट्यूबवर कुठनं तरी काहीतरी गोष्टी करून ते बॅन कसं होईल असा प्रयत्न केला जातो. म्हणजे पारतंत्र्याच्या काळामध्ये खुलेआम आम्ही बोलू शकत होतो, चर्चा करू शकत होतो भारतातल्या परिप्रेक्षामध्ये विचार करता, आणि आता स्वातंत्र्याच्या काळामध्ये आमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय का, विचार करूया. याच जे त्यांनी काल स्वप्न पाहिलं, ते स्वप्न होतं, ते काल जे स्वप्न पाहिलं त्याला अस्तित्वात आणण्यासाठी त्या दृष्टीने वाटचाल व्हावी, तो वाटचाल त्या संविधानिक मूल्यांच्या अनुषंगाने व्हावी, यासाठी धडपडणाऱ्या या सगळ्या संविधान निर्मात्यांचं, या सगळ्या संविधान निर्माते जेवढे होते त्या निर्मात्यांच्या मध्ये त्या सगळ्या लोकांचा सहभाग आहे, काम आहे. आणि त्यातलं हत्तीचं काम, हत्तीच्या बाळाचं काम कुणाचं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे आपण हे लक्षात घेऊया, संविधान एकट्याने लिहिलं का, तर काही लोक म्हणत असतील हो एकट्याने लिहिलं. कुणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब एक महत्वाचं वाक्य करतोय, मला माहिती आहे की सगळे लोक इथे आंबेडकरवादी आहेत, त्यांच्या समोर सुद्धा हे वाक्य करतोय, बोलतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने संविधान लिहिलं असं म्हणणं म्हणजे बाबासाहेबांच्याच लोकशाहीवादी मूल्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. काय वाक्याचा अर्थ कळतो का बघा माझ्या? बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिलं असं म्हणणं म्हणजे बाबासाहेबांच्याच लोकशाहीवादी मूल्यांच्यावर शंका घेण्यासारखं आहे. लोकशाहीची मूल्य व्यवस्था मान्य असणारा माणूस आहे ना बाबासाहेब आंबेडकर. मग तुमचं ऐकून घेणार की नाही? घेणार, भांडतील, बोलतील, पण ऐकून घेतलं जाईल. आणि ह्या ऐकून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लीडला होते, नेतृत्व करत होते, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी समिती, सगळा संविधान सभा काम करत होती. एक गोष्ट खरी आहे की संविधान समितीचं काम मात्र बाबासाहेबांना एकट्यानं करावं लागलं. संविधान समितीमध्ये 7 लोक होती, त्यातली 6 लोक वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं बाहेर होती, ते येऊ शकले नाही. त्याचा सगळा आजारपण असताना सुद्धा बाबासाहेबांनी एकट्याने ते पूर्ण केलं. संविधान मसुदा समितीचं काम म्हणून बाबासाहेबांना शिल्पकार बनलं जातं. बाकीचे लोक सगळे सोबत आहेत. एखादं शिल्प बनवलं बघा, तुमच्या इथं पण असेल कुठलं तरी शिल्प, ते शिल्प बनवायला एकटाच माणूस असतो का? सोबतीला हात असतात की नाही? पण शिल्पकाराचं नाव म्हणून कुणाचं असतं? सगळ्यांचं. तीच गोष्ट भारतीय संविधानाच्या बाबतीत. हे सगळे हात लावायला आहेत. बरं, हात लावायला आहेत म्हणून काय कमी विचार म्हणतायत का? नाही. तुम्ही ती जर यादी बघितलीत, आम्ही आता मी फाळ्यात पुस्तक ठेवले बघा, संविधान सभेचे सदस्य नावाचं, ती माणसं बघा. ती माणसं बघितल्यानंतर 100 लोक फक्त जमवू शकतोय आम्ही त्यातली. ती माणसं अफाट होती, विचार करणारी, इतक्या ताकदीनं विचार करणारी होती की या देशातील सर्वांचं सगळ्या पद्धतीचं भलं कसं व्हावं यासाठी झटणारी होती. काही होती की जे प्रत्येक ठिकाणी आडकाठी करत होती, का प्रत्येक ठिकाणी अडचण आणत होती, किंवा काही ठिकाणी म्हणायची नाही देवापासूनच सुरुवात झाली पाहिजे असं पण म्हणणारी होती. पण त्याला ते म्हणायचा अधिकार मात्र हाय हे मान्य करणारी संविधान सभा होती. हे सौंदर्य होतं संविधान सभेचं. आणि मग ते मान्य करणारे आहेत, पण
लोकांच्या मतानच केलं जाईल, म्हणून त्या देव बाजूला झाला, तिथं गांधी नावाचा शब्द बाजूला झाला आणि तिथं लोक नावाचा शब्द आला. हे भारतीय संविधानाचं सौंदर्य आहे. ह्या संविधान काल त्यांनी जे तयार केलं होते त्याची एकूण 5 सिद्धांत आहेत. 5 सिद्धांत लक्षात घेऊयात, ते रिकॉल करूयात वारंवार, कारण माझ्या 3 टप्प्यांमध्ये ते येणार आहे. पहिला सिद्धांत म्हणजे मानवी मूल्यांचं जतन. भारतीय संविधानाचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत मानवी मूल्यांचं जतन. आता मला सांगा, स्वातंत्र्याचं मूल्य कुठल्या देशाचं? समता मूल्य कुठल्या देशाचं? न्याय मूल्य कुठल्या देशाचं? बंधुता कुठल्या देशाचं? कुठला देश म्हणू शकतोय का? भारत तरी म्हणू शकतोय का हे स्वातंत्र्य आमच्या देशाचं आहे? नाही, ही सगळी मानवी मूल्य आहेत. आणि मानवी मूल्य अशी एका देशाची नसतात, ती जगातल्या सगळ्या लोकांची असतात. सगळ्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या असणाऱ्या सगळ्या लोकांची, सगळ्याच मानव वंशाची असतात. ते स्वातंत्र्यता, समता, न्याय, बंधुता ही मूल्य व्यवस्थेचं जतन करणं आमचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असेल, असं भारतीय संविधान आपल्या सिद्धांतात म्हणते. दुसरा सिद्धांत आहे की या देशाचं असणारं स्वरूप, जे तुम्ही त्या संविधानाच्या प्रास्ताविकेत बघू शकताय, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा असा देश आम्हाला घडवायचा आहे. हे आमच्या देशाचं स्वरूप. म्हणजे तुम्ही असं वाक्य ऐकले का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा आहे, असं ऐकले की नाही? आमचे वक्ते मोठ्या मोठ्या आवाजात म्हणतात. माझा पुढचा प्रश्न आहे, कसा घडवायचा? म्हणजे काय? बघा, लक्षात घ्या, भारत घडवायचा आहे ते बाबासाहेबांनी कुठं मेन्शन केलाय, तर ते ह्या शब्दात मेन्शन केलंय, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असा भारत आम्हाला घडवायचा आहे. या दिशेनं आपल्याला, तिथं शब्द आहे घडवण्याचा. कोण कोण म्हणते सांगा, आमचं देश समाजवादी राष्ट्र आहे का? आमचं राष्ट्र समाजवादी आहे का? नाही, आम्ही समाजवादाकडे वाटचाल करतो. धर्मनिरपेक्ष बनले का? नाही, आम्ही वाटचाल करायला लागलोय. आमची वाटचाल त्या मार्गाने चालली, ती गोष्ट म्हणजे देशाचं स्वरूप. तिसरी गोष्ट आहे, समजा तुम्हाला सगळ्यांना मूलभूत अधिकार दिले. तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, तुम्हाला लिहायचा अधिकार आहे, तुम्हाला फिरायचा अधिकार आहे, तुम्हाला काय पाहिजे ते खायचा अधिकार आहे, तुम्हाला तुमच्या पसंतीचे कपडे घालायचा अधिकार आहे, तुम्हाला कुठेही जायचा अधिकार आहे. हे सगळं अधिकार आहे. पण काय झालं, अधिकाराचं संरक्षण करणारी यंत्रणाच नाही. काय आहे? अधिकार आहे, पण काय नाहीये? अधिकाराचं संरक्षण करणारी यंत्रणा नाहीये. तर मग मला सांगा, अधिकाराचं लोणचं घालायचं? काय करायचं? म्हणजे मला बोलायचा अधिकार आहे, मी असं म्हणायला लागलो, मला हक्क आहे बोलायचं, माझा मूलभूत हक्क आहे, आणि या ठिकाणी माझ्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणारी यंत्रणाच नाहीये. तर काय होणार? पावलोपावली तुमच्या सगळ्यांच्या मूलभूत हक्कांचं काय होणार? उल्लंघन होणार. त्या मूलभूत हक्कांचं दमन होणार आणि तुम्हाला त्या हक्कांपासून वंचित ठेवलं जाणार. मग फक्त मूलभूत हक्क देऊन चालणार नाहीये. काय करायला पाहिजे? मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारी यंत्रणा तयार करायला पाहिजे. आणि मग भारतीय संविधानाने ठरवलं की आम्ही फक्त मूलभूत हक्क देणार नाही, तर मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं हे आमचा सिद्धांताचा भाग असेल. तिसरा सिद्धांत कुठला? मूलभूत हक्कांचं संरक्षण. चौथी गोष्ट अशी आहे की हा देश चालेल तो संविधानाप्रमाणे असं म्हणतोय. म्हणजे कशाप्रमाणे? कायद्याप्रमाणे. इथं राज्य कुणाचं असेल? इथं राज्य कायद्याचं असेल. कायदा अंतिम असेल, कायदा सर्वोच्च असेल. आणि कायदे किती असतील? कायदा एक असेल. म्हणजे बघा, जात पंचायतीचा कायदा होता ना, त्यांचा भारतीय संविधान अस्तित्व असताना सुद्धा ते स्वतःच ठरवायचे की कोणीतरी दोषी सापडलं किंवा त्यांच्यावर दोष नसताना दोष टाकला तर दंड कोण देणार? आम्ही. मग ते कधी कधी उकळत्या तेलातनं नाणं काढ म्हणायचे, काही वेळेला विष्ठा खा म्हणायचे, काही वेळेला पैशाची मागणी करायची, हे नको असेल तर असं सगळं करायचे. तो भारतीय संविधानाचा कायदा आहे का? नाही. असे कुठलेही कायदे चालणार नाहीत. कायदा कुणाचा चालेल? काय संविधानाचा चालेल. कायद्याचं राज्य असेल. हे भारताच्या संविधानाचं चौथं सगळ्यात महत्वाचा सिद्धांत, तो म्हणजे कायद्याचं राज्य.
आणि पाचवी गोष्ट, ती गोष्ट म्हणजे की या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण असेल, समन्वय असेल, संतुलन असेल आणि मर्यादा सुद्धा असते. म्हणजे काय बघा की देशात कालच्या प्रक्रियेमध्ये हे सगळं घडत होतं. त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या होत्या, तयार करण्याच्या प्रक्रियेत होते. काल त्यांचा विचार असा होता, काल म्हणजे 26 नोव्हेंबर 1949च्या आधी काय विचार होता की या देशामध्ये सत्तेचं काय व्हायला पाहिजे, विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. एकटा कोणी सर्वोच्च होता कामा नये. आणि ते संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पण त्यांनी ठेवलं. बघा, या देशात संविधानाचा कायदा बनवण्याचं काम कोणाच्या हातात दिलं? कोण बनवतं कायदा? आता संसद. कायदा बनवायचं काम तुम्हाला दिलंय, राबवण्याचं काम तुम्हाला दिलंय का? नाही. राबवण्यासाठी दुसरी यंत्रणा आणली, कायदे मंडळ. काय? कार्यकारी मंडळ. म्हणजे कायदा बनवायचा एकानं, दुसऱ्यानं काय करायचा? राबवायचा. आणि तिसरी गोष्ट केली, त्याचा अर्थ लावायचं काम न्यायव्यवस्थेला दिलं. जे आपण 3 स्तंभ म्हणतो ना लोकशाहीचे, हे 3 स्तंभ, 4 स्तंभ असा आहेत असं म्हणतात. तो चौथा आपण मानलाय, मीडिया मानलाय त्याला आपण चौथा. पण तो खांब आता कुठं गायब झालाय, त्याला कशानं शोधायचा, त्याच्यासाठी शोधपत्रिका करायची गरज आहे का, असं जरासं वाटायला लागतं. आता हे 3 खांब जे आहेत, ते 3 खांब म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. काय ठरवलं बघा संविधान निर्मात्यांनी? संविधान निर्मात्यांनी ठरवलं, कायदा बनवण्याचं काम तुमच्याकडं, तुम्ही ते राबवण्याच्या मध्ये हस्तक्षेप करायचा नाही. कायदे मंडळाला सांगितलं, कार्यकारी मंडळाला सांगितलं, तुम्ही फक्त राबवायचं काम करायचं, तुम्ही ते निकाल द्यायचं काम करायचं नाही, न्याय द्यायचं काम करायचं नाही. आमच्या इकडचे पोलीस स्वतःच न्यायाधीश बनतात. तू चुकले ना, तुला एवढा दंड, तुझा. आणि त्याला कोर्टात घेऊन जायचं असतं. होते की नाही असं? स्वतःच ठरवतात, स्वतःच न्यायाधीश बनतात. कार्यकारी मंडळानं फक्त राबवण्याचं काम करायचं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही अर्थ लावायचा. तुम्ही इकडं कायदा बनवायला जायचं नाही, तुम्ही इकडं येऊन कायदा राबवायला जायचं नाही. पण राबवत नसतील तर हस्तक्षेप मात्र करायचा, बोलायचं, टीका करायची, टिप्पणी करायची. आणि तुमची टिप्पणी या देशातली महत्वाची टिप्पणी आहे, हे वारंवार आपल्याला सिद्ध होताना दिसतंय. बरोबर? समजा तिन्ही गोष्टी एकाकडे दिल्या असत्या तर सत्ता वर्चस्व आलं असतं, संसद मोठी झाली असती आणि संसदेनं कधीच कार्यपालिकेचं किंवा न्यायालयाचं ऐकलं नसतं. न्यायालय मोठं केलं असतं तर संसदेला काहीच अर्थ राहिला नसता. कार्यपालिका मोठी झाली असती तर या 2 गोष्टींना, न्यायालय आणि संसदेला काही अर्थ राहिला नसता. यांच्यामध्ये संतुलन निर्माण करायचं काम केलंय, यांच्यामध्ये मर्यादा करायचं काम केलंय. आणि या दुसऱ्यांच्यामध्ये समन्वय पण आहे. कारण समन्वय झाल्याशिवाय मार्ग पुढे जात नाही, काम करताच येणार नाही. कळले का संविधानामध्ये कशी स्वरूपाची काय म्हणते आपण ती पाचर मारून ठेवली की तुला एकट्याला मोठं करायचं नाही. ते जर झालं असतं तर कुणीही खासदार होऊन तिथं गेलं असतं आणि स्वतःच काहीतरी ठरवलं असतं, स्वतःच राबवलं असतं आणि स्वतःच त्याचा न्याय केला असता. मधल्या 10 वर्षाच्या काळात ते स्वतःकडे ठेवण्याचं काम, या देशामध्ये घडवण्याचं काम एक माणूस करत होता. त्याला वाटत होतं कार्यपालिका पण माझ्याच खिशात आहे उजव्या, आणि न्यायपालिका पण माझ्याच खिशात आहे उजव्या. डावा खिसा त्याला हाय का नाही माझा प्रश्नच होता. हे जे काल घडत होतं त्या सिद्धांतावर परत सिद्धांत रिपीट करतो, लक्षात ठेवा. ते सिद्धांत म्हणजे काय एक माहितीये का? तुम्ही भारतीय संविधानाचे 395 कलम आर्टिकल आपण म्हणतो, ते आर्टिकल ओपन करा, उघडून बघा. ते आर्टिकल सगळे म्हणजे हे मी जे 5 गोष्टी बोललो त्याच्या पूर्तता करण्यासाठी केलेली गोष्ट आहे. 6वी गोष्ट तुम्ही कुणीही सांगावी भाषण बघून वाचून की याच्या पलीकडे हे काय केलेले बघा, नाही. यापैकी किमान 1, 2, 3 किंवा 4 किंवा अगदी 5च्या 5 गोष्टींची पूर्तता करण्यासाठीच आर्टिकल तयार केले आणि यापुढे पण तसंच होणार आहे.
की एखादं आर्टिकल समजा कमी केलं, वाढवलं, तयार केलं गेलं, घटना दुरुस्ती झाली, तर यापैकी एका गोष्टीची पूर्तता व्हावी म्हणूनच. पण या पूर्तता न होता काहीतरी वेगळी गोष्ट केली जात असेल तर ती असंविधानिक आहे. उदाहरण तुम्हाला मी बोललोय ते कळलंय का? त्या 5 गोष्टींची पूर्तता म्हणजे काय? अगदी मी सोप्या भाषेत अजून सांगतो. आर्टिकल 15 काय म्हणतं? जात, धर्म, लिंग, प्रांत, जन्म असतात या आधारावर आम्ही भेदभाव करणार नाही. भेदभाव करणं काय असेल? गुन्हा असेल. आर्टिकल 15 सांगतो. आता भारतीय संविधानाच्या सिद्धांतामध्ये मानवी मूल्यांचं जतन, की तुझं स्वातंत्र्य आम्ही मान्य करू, तुझ्या समतेनं वागू, ही मानवी मूल्यांचं जतन आहे की नाही? सोबतच तुला बोलण्याचा अधिकार आहे, आम्ही भेदभाव करणार नाही, ते समतेचा हक्क आहे, ह्या हक्कांचं संरक्षण. म्हणजे मानवी मूल्यांचं जतन एक सिद्धांत, दुसरा कुठला? मूलभूत हक्कांचं संरक्षण हा दुसरा सिद्धांत. आणि केलं नाहीच तर काय होणार? गुन्हा होणार, कायद्याचं राज्य. 3 गोष्टींचं झालं की नाही? या गोष्टींच्या पूर्ततेसाठी ते संविधानातलं आर्टिकल 15 तयार झालंय. असं तुम्ही अख्खं संविधान उघडून बसलात आणि या 5 गोष्टी समोर ठेवल्यात तर संविधान वाचताना तुम्हाला झोप येणार नाही. होते ना असं? संविधान वाचायला घेतलं की पहिलं 4 पानं, आपलं 4 राहू दे, 2 पानं वाचतो आणि तिसऱ्या पानाला आता जर ही 5 गोष्टी समोर ठेवल्या तर तुम्ही नक्की संविधानाचा आशय, त्याचा अर्थ लावू शकता. हा क्लिअर सांगतो. पुढे जाऊयात. हे सगळं घडत होतं कालपर्यंत. आता 50 मिनिटं झाल्यात, मी कालपर्यंतच आहे. हे सगळं कालच मोठा होता. त्या कालचा जो स्पेस आहे तो बुद्धापासून सुरू होऊन 1950 ला संपतोय. संपत नाहीये तिथं तो एक पॉइंट काय म्हणतो, एक विसावा घेतोय नव्या झेपीनं जाण्यासाठी. या सगळ्यांमध्ये ज्या संविधान निर्मात्यांनी काम केलं त्या सगळ्या निर्मात्यांसाठी, त्या सगळ्या संविधान निर्माती प्रक्रियेमध्ये असणाऱ्या संविधान सभेच्या सदस्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे वारंवार. की बाबांनो, तुम्ही जर नसता, किंवा काही इंग्रज पण असे म्हणत होते की तुमचं संविधान आम्ही लिहून देतो, आम्हाला लय अनुभव आहे, वेगळ्या देशाची वाट लावत आम्ही तिथं चांगलं करायचा नंतर प्रयत्न केलाय, आम्ही पण करून देतो असं म्हटलं होते. पण या देशातील तत्ववेत्ते, या देशातील विचारवंत, या देशातील लोक असं म्हणत होते की नाही, हे काम आम्ही करू, आमच्याकडे ती पॉवर आहे. आणि ती पॉवर वारंवार या लोकांनी दाखवलेली आहे, हे सिद्ध केलेलं आहे. ही प्रक्रिया घडत येत असताना वादविवाद झाले. हे सगळे वादविवाद डॉक्टर प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांनी मराठीमध्ये रूपांतरित केलेले आहेत. ते आपण वाचायला घेऊयात. ते वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एक वाक्य टाकलंय की या देशाला हिंदू राष्ट्रापासून रोखायचं असेल तर फक्त संविधान नावाची गोष्ट समजून घेऊन चालणार नाही, तर त्यासोबतच संविधान सभेचे डिबेट सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण मूळ कुठं आहे, तिथं काय घडत होतं हे जर समजलं तर पुढे जाता येईल. या सगळ्या काळमध्ये 27 जानेवारी 1950 हा पहिला दिवस उजाडला. स्वातंत्र्याच्या आम्ही आमचं संविधान स्वीकारल्यानंतरचा दुसरा लगेचच दिवस. या दिवसापासून आपल्या वाटचालीला एक सुरुवात झाली. अशी ती वाटचाल होती की आम्ही जे काही लिहून ठेवलंय ते जे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे ना, हा नाही, हे काळानुसार बदलणार आहे. त्यात स्वीकारण्या बदल होऊ शकतात, त्यात संविधान मार्गाने बदल होऊ शकतात. ते जे संविधान आहे ते लागू करण्याची गोष्ट. या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी की त्या संविधान निर्मात्यांना सगळ्यांना असं वाटायला लागलं की आम्ही जे लिहितोय ते काळ्या दगडावरची पांढरी रेष नाही आहे, तर येणारी प्रत्येक राष्ट्र पिढी एक नवीन राष्ट्र आहे. त्या नव्या राष्ट्राला त्यांचं नियम बनवता आले पाहिजेत, त्यांच्या काळानुसार असलेलं संविधान तयार करता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाचा उदात्त हेतू ज्या लोकांनी ठेवला त्याच्यामुळं संविधानामध्ये अगदीच पहिल्याच वर्षी 1951 ला बदल पहिली काय झाली, घटना दुरुस्ती झाली. म्हणजे बघा की जन्माला आलेली पहिल्या वर्षापासून सुरुवात आहे. आजपर्यंत 105 वेळेला या संविधानामध्ये घटना दुरुस्त्या झाल्या. ह्या घटना दुरुस्त्या काही वेळेला संविधानिक मार्गाने झालेल्या आहेत,
तर काही वेळेला असंविधानिक मार्गाने सुद्धा झालेले आहे. संविधानाच्या आपण सगळेजण प्रेमात असावं का? तर बाबांनो, असायला पण पाहिजे. आणि एवढं पण प्रेमात असू नका जे शब्द असे चालत येतील आणि आपलं काम करायला लागतील, अशा प्रेमात असू नये. एका बाजूला संविधानाच्या बद्दल थोडाफार अभ्यास करतोय म्हणून किंवा संवाद साधतोय म्हणून संवादक म्हणून प्रेम तर आहे, पण आक्षेप सुद्धा आहे. आणि ते आक्षेप आपल्यासारख्याच लोकांनी घेतले पाहिजे. कारण ज्या वेळेला मी पहिलेच वाक्य केलं होतं, प्रश्न विचारायला लागलो की लोकशाही बळकट होते. संविधान कधी बळकट होईल? आपल्यासारखी लोक प्रश्न विचारतील की हे बाबा, मूल्यांच्या आधारावर दिसत नाही, मला जरा वेगळं वाटतंय, बदलूया, घडून आणूयात वेगळं काहीतरी. आत्ता काहीतरी वेगळ्या देशात घडायला लागलंय, त्या मार्गाने आणखी, पण ढाचा न हलू देता, ढाचा तसाच ठेवून हे सगळं नव्या पद्धतीनं लोकांच्या समोर आणूयात का? ढाचा बदलता ढाच्याला जरा सुद्धा हात न लावता. ही गोष्ट गेल्या 75 वर्षात 105 वेळेला, काही बहुतांश वेळेला संविधानिक मार्गानं आणि काही वेळेला असंविधानिक मार्गानं घडून आली. त्यातला काही असे महत्वाची जो आज आहे, त्या महत्वाच्या आजमध्ये जमीन अधिग्रहणचा कायदा असेल, संपत्तीचा कायदा असेल, संपत्तीचा हक्क असेल, सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी म्हणजे आर्टिकल 16, ज्याच्या एका आर्टिकलमुळं आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मोर्चे निघतायत, उपोषण होत आहेत, हे सगळं 16च्या बाबतीत. सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी, आरक्षण नावाची गोष्ट असेल, शिक्षण आणि आरोग्य असेल, त्यातला सगळ्यात रिमार्केबल असा खटला म्हणजे केशवानंद भारती खटला. मी फक्त सांगून जातोय, मी सगळंच सांगू शकत नाही, पण तुम्ही केशवानंद भारती युट्यूबला सर्च केलं, गुगलला सर्च केलं तर मिळेल. समजून जा की त्याच्यामुळे संविधानाला कशी बळकटी मिळालेली आहे. याच्यामध्ये आरक्षण नावाच्या गोष्टीवर थोडंसं बोलून पुढे जाईल की आज सगळ्या देशभर वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी करणारे लोक, मागणी करणारे जात समूह आणि जाती आपल्याला दिसत आहेत. या सगळ्यांचे त्यांचे जे नेते आहेत ना, जात समूहाचे, जातींचे, ते नेते याच 16वर त्यांना घेऊन येत आहेत. आरक्षण नावाची गोष्ट तुझ्या हातात मिळाली की जादूची कांडी मिळाली, ती अशी फिरवली की सगळं बदलणार आहे, असा समज आमच्या युवकांच्या मध्ये तयार करून ठेवला आहे. झालाय ना असंच की हे कांडी दिली ती सगळं बदलणार आहे. पण लक्षात घेऊया, आरक्षण नावाची गोष्ट जादूची कांडी नाहीये. ती जादूची कांडी जिथं लावायची आहे त्या ठिकाणच जर शिल्लक ठेवलेली नसतील तर आरक्षण नावाची गोष्ट घेऊन करणार काय आहोत, हा प्रश्न आता संवादी रूपानं आरक्षण मागणाऱ्या, आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्या लोकांच्या समोर आपण सातत्यानं मांडत राहायला पाहिजे. माझी सगळ्यात महत्वाची इच्छा अशी आहे की या देशातलं आरक्षण लवकरात लवकर संपुष्टात यावं. तुम्हाला वेगळं वाटेल, पण माझं वाक्य अपूर्ण आहे. कारण आरक्षण नावाची गोष्ट ज्या गोष्टीमुळे तयार झाली की जात व्यवस्था संपुष्टात आणली पाहिजे आणि आरक्षण संपवून म्हणजे आरक्षणाचं रद्द करणं म्हणणं, आरक्षण संपवा म्हणणं म्हणजे पानं छाटण्यासारखं आहे. पानं पण नाही, पाण्याचा एखाद्या झाडाचा पाना असेल विषारी झाडाचा, त्याचा कोपरा छाटण्यासारखा आहे. आम्हाला पहिल्यांदा मुळात घाव घालायचा आहे आणि मुळात घाव म्हणजे या देशातली जाती व्यवस्था. जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था नावाची गोष्ट विषवल्ली ती वाढत राहील, त्याला थोडं थोडं कमी करण्यासाठीचा अँटीडोस म्हणून आरक्षण नावाची गोष्ट लागत राहील. मग ज्यांना कुणाला वाटत असलेलं आरक्षण संपायला पाहिजे, होय बाबा म्हणायचं, होय संपवूयात, त्याचं काम आपण सुरुवात करूयात. जाती व्यवस्थेला हादरे देऊयात. जाती व्यवस्थेला हादरे हाच आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे. हे जे विरोध करतायत ना त्यांना समजावून सांगायला पाहिजे. जोपर्यंत ती मुळ जाती व्यवस्थेची वाढत राहतील त्याला अँटीडोस म्हणून आरक्षण नावाची गोष्ट सातत्यानं अधिक प्रकर्तेनं काम करत नाही. कोणी म्हणत असेल कमी व्हायला लागले, अधिक प्रकर्तेनं कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण लोकांचं सामुदायिक शहाणपण परत वरती येतं. म्हणून विरोध करायला येतो की नाही आपण, म्हणून रस्त्यावर येतो. हे सगळं घडत राहणार आहे. या अजून एक गोष्ट की लिंगाच्या आधारावर 1949 पर्यंत जी गोष्ट नव्हती ती गोष्ट पुढे येण्याचं काम LGBTQAI अशा वेगवेगळ्या लिंगाच्या
लाखच्या लोकांना एक नागरिक म्हणून मिळणारी मान्यता होती, मताचा अधिकार होता. पुन्हा त्यांचा या सगळ्यामधला सहभाग किती देत नाहीत ना. असं कोणतरी पुढे यायला लागलं की पहिलं वाटतंय. इकडे वेळ पण लावून ठेवली आम्ही, 59 मिनिटं झाले आणि म्हणतो की चिठ्ठी येते की काय बोलायचं ना मी. हा, तर या LGBTQ यांचा सन्मान बघा तुम्ही, आता वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये प्राईड घडते, लोक बोलायला लागलेत. हे लोक बोलत असताना त्यांच्या हातामध्ये संविधान आहे. ही खूप आशादायक अशी गोष्ट आहे जी आज मध्ये घडली. आणि या आज मध्ये बऱ्याच अशा वाईट घटना पण घडल्या. त्यात वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये की एखादी काळ शाही चालवणारी एक बाई कोणी आली आणि तिनं आणीबाणी आणायचा पण प्रयत्न केला, पण लोकांचं शांतपण परत वरती आलं, खाली घेतला. परत लक्षात घ्या, कुणावर मी जास्त फोर्स ठेवतोय, लोकांच्या शहाणपणावर. या आज मध्ये एक अशी चांगली गोष्ट आहे बघा, त्याची पद्धत कशी असली तरी मी गोष्ट मान्य करेन, आपल्या सगळ्यांनाच त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आजपर्यंत 18 लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि संविधानाची ही ताकद आहे, लोकांच्या सामुदायिक शहाणपणाची ताकद आहे की या 18च्या 18 संसद जे तयार झाले, संसदेची सत्र झाली 18, ही सगळी लोकांच्या माध्यमातून झाली. त्यातला एकही संसद, एकही लोकसभा बाहेरच्या देशामध्ये मिलिटरीच्या आधारावर घेतली जाते तशी झाली आहे का? निवडणुका न होता झाल्या का? हे संविधानाची ताकद आहे 18 वर्षात. म्हणजे 75 वर्षात काय मिळालं नाही का? बरंच काय मिळालं. 75 वर्ष 18 वेगवेगळी संसद तयार होतात, 18 वेगवेगळ्या लोकसभा तयार होतात आणि त्या लोकांच्या माध्यमातून तयार होतात. हे काय कमी आहे का? ही मोठी गोष्ट आहे. 75 वर्षाच्या स्पॅन मध्ये वाईट गोष्ट अशी की आता ते लोक वोट करत असताना कशाच्या आधारावर करतात? ते जातीच्या आधारावर कधी जात आहेत का? धर्माची गोष्ट बघतायत का? किंवा ती लोक सगळी जात, धर्म, पैसा या आधारावर बघतायत का? दारूच्या बाटलीच्या आधारावर बघतायत का? हे मात्र आपल्याला तपासून बघायला पाहिजे. आणि त्या सगळ्याचं उत्तर तपासून बघायच्या आधी म्हणाल की हो, या आधारावर केलं जातं. विचारांच्या आधारावर हे होतंय का असा प्रश्न आपण आपल्याला विचारूया. या दरम्यान या गोष्टीला, भारतीय संविधानाला आव्हान देणाऱ्या पण काही गोष्टी घडल्या. त्या आव्हानामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शहाबानोचं प्रकरण. या प्रकरणानं भारतीय संविधानाला आव्हान दिलं, त्या धर्मनिरपेक्षता या तत्वाला आव्हान दिलं आणि ते आव्हान आपण आज पण सोडवत आहोत. मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये ते आव्हान इतक्या ताकदीनं वेगळ्या पद्धतीनं आलं की आम्हाला असं वाटायला लागलं की आमचा देश कुठल्या तरी एका धर्माच्या आधारावर चालतोय की काय, त्या वाटेने प्रवास करतोय की काय. पण असं घडणं शक्य नाही. हे कुणीही म्हणत असतील की आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. आम्ही त्यांना म्हणे की बाबा, तुला या देशातली माणसं जर हिंदू बनवायची असतील तर तो असा दिवस रात्र झटत राहा, त्या सगळ्या लोकांचा धर्म बदल आणि त्यांना हिंदू कर त्यांच्या इच्छेने. हे हिंदू राष्ट्र इकडे झालं की इकडे आपली पण काही लोक आम्हाला कसं राष्ट्र बनवायचंय? बौद्ध राष्ट्र बनवायचंय. असं ऐकलंय ना बऱ्याच ठिकाणी, जे बौद्ध राष्ट्र बनवायचं आहे. बाबासाहेबांनी आपण असं म्हणतोय की आम्हाला बौद्ध राष्ट्र बनवायचं आहे. मी असं स्पष्ट म्हणेन की एका बाजूला चालणारं त्यांची हिंदू राष्ट्राची घोषणा आणि दुसऱ्या बाजूला मूल्य व्यवस्था जरी असली, स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था, बुद्धाचे विचार मांडणे जरी असले तरी जरी कोणी म्हणत असेल बौद्ध राष्ट्र घडवायचं आहे तर ते मान्य नाहीये. या देशातला सगळ्यात शेवटचा माणूस बुद्धिस्ट बनावा, तो आचरणानं बुद्ध व्हावा, बौद्ध व्हावा, याच्यासाठी आपण झटूयात. बाबासाहेबांचा सल्ला, बाबासाहेबांचा नारा बौद्धमय भारताचा होता, बौद्ध राष्ट्र भारताचा नाही. या देशातले सगळे माणसं जरी हिंदू झाली तरी देश मात्र धर्मनिरपेक्ष राहील. या देशातली सगळी माणसं जरी बौद्ध झाली, देश मात्र धर्मनिरपेक्ष राहील. कुणाला जर मुस्लिम राष्ट्र बनवायचा आहे, मी त्यांना म्हणेल की सगळ्या माणसांनी मुस्लिम करण्यासाठी प्रयत्न कर बाबा, देश मात्र धर्मनिरपेक्ष राहील. पण धर्माच्या आधारावर राष्ट्राची निर्मिती व्हावी असा प्रयत्न करणारी बरीच लोक या देशामध्ये आहेत, जे खुलेआम पद्धतीनं म्हणायला लागले. त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी लोकांनी केलं. बघा, खूप प्रचंड आशादायी. आणि मी इथं बोलत असताना
देशात 75 वर्षात परत काही घडलेलं नसताना सुद्धा जे घडलंय ते काळानुसार कमी नाही आहे असं आशादायी पद्धतीने मी इथं बोलतो. हे भरपूर घडले आणि भरपूर नाही सुद्धा घडले. भरपूर न घडण्याची कारण की या देशामध्ये असणारा काही ठिकाणी असणारा एक सुरीपणा. मीच हे घडवेल. गेल्या 10 वर्षात मी तुम्हाला चॅलेंज देतो. 10 मंत्र्यांची नावं सांगा मागच्या 10 वर्षाच्या काळातल्या, मागच्या 5 वर्षातल्या 10 केंद्रीय मंत्र्यांची नावं येतात. रेल्वेचं उद्घाटन आहे की रेल्वे मंत्री कुठं गायब आहे माहित नाही, जोच आहे. इकडं दुसरं समजा शिक्षणाचं काहीतरी चालू आहे, शिक्षण मंत्री नाहीच आहे, कापायला घेऊच आहे. तिथं विमानतळाचं उद्घाटन चालू आहे, ते उद्घाटन करायला विमानाचा बद्दल असणारा मंत्री, केंद्रीय उड्डाण मंत्री वगैरे काहीतरी म्हणतात, तो गायब आहे, ह्योच आहे. तो हाय. पण ज्यावेळेला 2 एअरपोर्ट मध्ये छत पडतो, माणसं मरतात, त्यावेळेला ह्यो गायब आहे. ह्यो असला तरी ह्यानं जबाबदारी पण घ्यायला पाहिजे होती. तू जबाबदारी घेत नाही. ही एक सुरीपणा आणायचा प्रयत्न जो होत होता त्याला जागेवर आणायचं काम लोकांनी केलं. या दरम्यान हे धर्माचं राजकारण ज्या टोकानं व्हायला लागलं, यामुळं भारतातल्या बऱ्याच संविधानाची अंमलबजावणी प्रखरतेनं आणि व्यवस्थित होणं शक्य झालं. आणि जसं धर्म आहे त्या पद्धतीनं जात पण आहे. आणि जात नावाची गोष्ट इतकी कीड पसरलेली आहे, ती पसरलेली कीड या स्वरूपाची आहे की एकाच जातीमध्ये ते पोट जाती शोधायला लागते. म्हणजे राजवैभव शोभा रामचंद्र हे कुठं बसल, कुठल्या कॅटेगरीमध्ये असल, कुठल्या कप्प्यात त्याला बसवायचा, असा प्रश्न पडतोय. हा प्रश्न जोपर्यंत आपल्या मनाला पडणार नाही, मेंदूला पडणार नाही, त्यावेळेला लक्षात घ्यायचं मी संविधानिक मार्गावर आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतःला पण म्हणू नका की मी संविधानिक मार्गावर आहे. कारण आम्ही काय शोधायला जातोय? जात. काय शोधायला जातोय? धर्म. हा प्रश्न आपल्याला न पडणं, आपण ते शोधायचा प्रयत्न न करणं, आणि ते काय बोलतोय बाबा, काय मानतोय बाबा, इथपर्यंत असणं ही महत्वाची गोष्ट आहे ती संविधानिक मार्गाची. या देशामध्ये बऱ्याचशा आर्थिक सुधारणा सुद्धा या दरम्यान घडल्या. त्या आर्थिक सुधारणा बऱ्याच वेळेला त्या सुधारणा आहेत की या देशातली भांडवलशाही मजबूत करण्याची गोष्ट आहे, असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडायला पाहिजे. म्हणजे या देशाचं स्वरूप समाजवादी स्वरूपाचं असलं पाहिजे असं सातत्यानं आजपर्यंत आपण मांडत आलोय. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये 1976 ला तो शब्दाचा समाविष्ट करण्यात आला. मला भीती वाटते की तो शब्द प्रास्ताविकेमध्येच राहिलाय. तो शब्द आजूबाजूला या संविधान भारताच्या व्यवस्थेमध्ये रुजवला गेलाय का, तर याचं उत्तर आम्ही त्या मार्गावर आहोत का नाही आहे, हे मार्गापासून बाजूला चाललोय असं पडणे इतकं आहे. ते समाजवादी राष्ट्र व्हावं अशा स्वरूपाची भूमिका या देशातल्या लोकांनी घेतली होती. भारतीय संविधानातल्या आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत त्या समाजवादाचा एक छोटासा भाग असलेला लोककल्याणकारी राज्य ही फक्त संकल्पना आहे. त्याच्यावर आम्ही वाटचाल करायला लागलोय. समाजवादाच्या दृष्टीनं वाटचाल नाहीच आहे आपली, लय भाग आहे. हे माग जे चाललोय त्याला वाटेवर आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. गेल्या 76 पासून आतापर्यंत, 49 पासून आतापर्यंत हे ताकदीनं आपण घडवू शकलेलो नाही आहोत, हे मान्य करायला पाहिजे. जर भारताला, मला असा प्रश्न पडतो आणि हा आक्षेप आहे, आता संविधानावर आक्षेप घ्यायला पाहिजे म्हणतो ना, माझा पण आक्षेप आहे आता. जर भारताला आम्ही जर समाजवादी राष्ट्र म्हणत असू, समाजवादाकडे मार्गक्रमण करणारं राष्ट्र, घडवण्याचा प्रयत्न करणारं राष्ट्र म्हणत असू, आणि उदाहरणं देत असू की या देशामध्ये शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, बस हे सार्वजनिक आहे, सरकार त्याची जबाबदारी घेते काही प्रमाणात मी वारंवार म्हणतोय, आणि म्हणून जर आम्ही समाजवादी म्हणत असू तर अमेरिकेला काय म्हणायला पाहिजे? मग
त्याला जर मग प्रो समाजवादी म्हणायला पाहिजे. कारण बाळ जन्माला आलं कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये, तर जन्मापासून मरेपर्यंत जबाबदारी सरकार घेतं की नाही? शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च कोण घेतं? सरकार घेतं सगळ्याच्या सगळा. मग त्यांना प्रो समाजवादी म्हणायला पाहिजे. आम्ही त्यांना काय म्हणतोय, काय हिणवतोय? तुम्ही भांडवलशाही राज्य. त्यांना जर त्या धर्तीवर भांडवलशाही म्हणायचं असेल तर आम्ही कोण मग? आम्ही ते पण करत नाही. हाय काय आमच्यामध्ये? आता लक्षात घ्या की आज देशभरामध्ये जी आरोग्य व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, ती मूलभूत हक्कांच्या मध्ये परिपूर्ण पद्धतीनं नाही आहे आजच्या घडीला. म्हणजे महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये हंटर कमिशन समोर दिलेली साक्ष, त्याच्यानंतर मी जिथनं येतोय, मला अभिमानानं सांगावंच वाटतंय की मी जिथनं येतोय त्या शाहू महाराजांनी शिक्षणाचं मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा केलेला कायदा, आणि त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 45 मध्ये आलेली गोष्ट, आणि नंतर कालांतरामध्ये 21 क मध्ये फक्त वयाच्या 14 वर्षापर्यंत आलेला मूलभूत अधिकार. 14 वर्षापर्यंत, लय नाही आहे, त्याच्या पुढचा नाही आहे. 14 वर्षापर्यंत आलेला अधिकार हा जर प्रवास बघितला तर तो प्रवास समाजवादी आहे असं जर म्हणत असू आपण, तर मग अमेरिकेनं त्याच्या आधी केलाय, कॅनडाने त्याच्या आधी केलाय. म्हणजे आम्ही परत आपण म्हणतो की आम्ही समाजवादी राष्ट्र नाही आहोत, आम्ही त्या मार्गाने जाणारे आहोत. ते घडवायचं आहे, घडलेलं नाही आहे. आता हे समाजवादी राष्ट्र घडवत असताना सरकारचं नियंत्रण वेगवेगळ्या गोष्टींच्यावर असायला पाहिजे, ते पूर्ण क्षमतेने असायला पाहिजे. पण 1990 नंतर आम्ही जे 50-50 केलंय की नाही, 50% सरकार आणि 50% खाजगीकरण, ह्या गोष्टीमुळं ते 50% ऍक्च्युअली म्हणण्यात आकडा आहे, पण खरी यंत्रणा तर खाजगी यंत्रणा चालवत आहे. हे संविधानाच्या आजच्या काळामध्ये एक मोठं आव्हान आहे, कारण आर्थिक स्थितीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बरं, दुसरी गोष्ट ही पण मला मांडावीशी वाटते की त्या अमेरिका, कॅनडाची नावं घेतली मी अगदीच त्यांना समाजवादी म्हणणार नाही. कारण काय? कारण ते लोककल्याणकारी राज्य चालवतात, ही गोष्ट बरोबर आहे, पण त्यांचा जीडीपी तो तेवढाच आहे. म्हणून त्यांचा जीडीपी, त्यांना जीडीपीचं मोजमाप ज्यावेळेला सुरू व्हायला लागलं त्यावेळीपासूनच हाय आहे. ते कमी कमी येऊन सुद्धा लय कमी येत नाही आपल्या देशासारखा, तो मध्यम राहतो. तेवढ्या आधारावर त्यांना हे लोककल्याणकारी राज्य चालवणं शक्य आहे. भारतात तसं नाही आहे. भारतात आमचा जीडीपी आधी सुरुवातीलाच कमी आहे, पण आमचं मार्गक्रमण त्या मार्गाने व्हायला पाहिजे. ही सगळी गोष्ट आपण सातत्यानं करूयात. या आजमध्ये एक मोठी गोष्ट या संविधानाला बाधा आणणारी घडली, ती म्हणजे तिचा कार्यकाळ आहे तो एकूण 16 आणि 5 21 वर्षाचा. म्हणजे 5 वर्ष एक सरकार होतं, 6 वर्ष उजव्या शक्तीचं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये 10 वर्ष होतं, आणि परत त्यांना आता 5 वर्ष मिळालं. पण आताची मिळालेली 5 वर्ष ते काय मागच्यासारखे चालवतील असं काही मला वाटत नाही, कारण त्याची लगाम एकाग्र नाही. आता 2 माणसं आहेत, ती 2 माणसं अशी आहेत, एकानं तर सासऱ्याला जाग्यावर आणले बरोबर, आणि दुसरा जिथं सत्ता असेल तिथं मी हाय व्यवस्थित. त्याच्यामुळं ते काय एवढं सोयीचं त्याच्यासाठी नाही आहे एकट्यानं चालवणं. तर या 10 वर्षांमध्ये त्या जर कालावधी मी 16 वर्षात सांगितला, त्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गोष्टी या एकाधिकारशाहीकडे किंवा भांडवलशाहीला पूरक करणारी व्यवस्था तयार करण्याकडे गेले. काँग्रेसनं पण या दरम्यानचं बरंचसं काम अशा स्वरूपाचं केलं. पण मला एक चांगली आशादायी गोष्ट आता आज वाटते, ती म्हणजे गेल्या 18 संसदेमध्ये 18 जे लोकसभेची निवडणुका झाल्या त्याचे निकाल लागले. प्रवेश करत असताना संसदेमध्ये आजपर्यंत एकट्यानं कोणतरी संविधान घेऊन गेला असेल त्याच्याबद्दल मला कल्पना नाहीये. एकटा माणूस खासदार संविधानाचे प्रत घेऊन आत गेलाय, शपथ घेताना संविधान दाखवलंय, असं
एकटा कोणी गेला असेल तर त्याबद्दल मला कल्पना नाही, पण सामुदायिक पद्धतीनं संविधानच्या प्रति हातात घेऊन सन्मानानं आज जात आहेत, हे या 18 वेळामध्ये पहिल्यांदा घडलंय. आणि हे पहिल्यांदा जे घडलंय, मला असं वाटायला लागलं की 18 वर्षाचं झालं की जरा पोक्त झालं असं म्हणतात, होय की नाही? 18 वर्ष झालं की जरा तज्ञ झाल्यासारखं वाटतंय. लोकशाहीच्या बाबतीत ही गोष्ट घडत असते. ही जी गोष्ट आम्हाला 18 वेळेला जमली नाहीये, दिसली नाहीये, कारण तिच्याकडे आम्ही लक्ष दिलेलं नाहीये, ती गोष्ट आम्हाला आता महत्वाची वाटते. पण आता तुमची जबाबदारी जास्त वाढली. तुमचे जे कोणी खासदार आता इथं निवडून आले असतील, काय नाव आहे यांचं? काळे सर, काळे ना? त्या अमर काळे सरांना सातत्यानं तुम्ही ज्या गोष्टीच्या आधारावर निवडून आलेला आहात, जी गोष्ट बोलत आलेला आहात, जी गोष्ट मांडत असताना तुम्ही म्हणत आलात की आम्ही कशासाठी निवडून यायचं म्हणतोय, काय वाचवायचं म्हणून, वाचवा. हे जाणीवपूर्वक वारंवार तुम्ही आम्ही बोलत राहिलं पाहिजे. नाहीतर हे असं होऊन जाईल, निवडून यायचं आहे म्हणून संविधान, आणि निवडून आल्यानंतर जर मी एरे माझ्या मागल्या म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये जे केलंय तेच करत राहिलो, पुढच्या वेळेला लोक तुम्हाला घेणार नाहीत ही गोष्ट खरी, पण तुम्ही देशाला अजून 15 वर्ष मागे घेऊन जा. म्हणून तो एक वचक लक्षात घ्या. लोकांचा वचक आहे तो. लोकांच्या वचकाच्या समोर या देशाला काही महत्वाचं नाहीये, मोठं नाहीये. तुम्ही आम्ही हा वचक आमच्या खासदारांच्या वर सुद्धा ठेवलं पाहिजे. मी परत रिपीट करतोय, वरत्यात येऊन सांगतोय की तुमच्या खासदारांच्या वर संविधानिक नैतिकतेचा वचक आपल्यासारख्या लोकांनी सातत्यानं ठेवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी हे थेटपणे म्हणतो की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सगळ्या पक्षातून आलेले आणि वेगवेगळ्या पक्षातून जे या संविधानाला मानतोय म्हणून जे पुढे आलेत, त्यांची संविधानाची समज वाढवणं आपली जबाबदारी आहे. का होती आलेली? सरसकट सांगा मला, आहे समज ती? नाही, ती वाढवणं आपली गरज आहे, आपलं काम आहे. म्हणून आपण आता काही काम करूयात की ज्या ज्या वेळेला तुमचे खासदार भेटतील त्या वेळेला त्यांना संविधानाची आठवण तर करून देऊयात. आणि ती आठवण फक्त पुस्तकाची देऊ नका, थेट आर्टिकल सांगावे की ते ह्याप्रमाणे घडत नाही बघा, तसं घडूयात आपल्या जिल्ह्यात. ते त्याप्रमाणे घडत नाही बघा, तसं घडूयात आपल्या जिल्ह्यात. आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, आपल्या वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मध्ये कुठल्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातल्या गोष्टी घडत असतील तर त्यांना समजावून सांगूयात की हे धर्मनिरपेक्षतेप्रमाणे घडलं पाहिजे. हे घडवणं म्हणजे संविधान जिवंत ठेवणं. या पुस्तकाला कुणी जाळलं तर संविधान संपणार आहे का? की ईबीपीच्या पोरांनी जाळलं होत्या जंतर मंतरवर, संपलं का? नाही संपलेलं. कधी संपेल? ज्या वेळेला आपण निवडून दिलेली लोक यातील मूल्यांच्या विरोधातली कृती करायला लागतील, त्या वेळेला आपण सजगपणे होऊन, त्याच्या वेळेला ते संपलेलं असेल पण त्यावेळेला सजग होऊन आपण ते वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या खासदारांना वारंवार आठवण करून देत चला की आपल्याला संविधान वाचवायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. का 5 वर्षांनी भेटायला जाणार त्यांना पुढच्या वेळेला? नाही ना? का फक्त उद्घाटनाला बोलवणारा? आमच्या खासदारांना असं वाटतंय एखाद्या ठिकाणी जायचं, तिथं सभागृह बांधायचं, त्याचं उद्घाटन करायचं, माझं महत्वाचं काम. एखाद्या ठिकाणी रस्ता बांधायचा, गटर बांधायची, माझं महत्वाचं काम. अरे बाबांनो, ती तुमची कामं दुय्यम आहेत. दुय्यम म्हणण्याची मी 3ऱ्या-4थ्या फळीतली कामं आहेत. तुमचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल की या देशातल्या लोकांची धोरणं ठरवणं, त्या धोरणांच्यासाठी संसदेत बोलणं, भांडणं, आणि भांडलेलं लोकांना पण सांगणं की तुमचा प्रश्न मी लोकांना तिथं मांडतोय. हे संविधान आता असणारे खासदार म्हणजे काय आहे तर आता जे संविधान चालू आहे त्या संविधानामध्ये विधायक बदल घडवून आणण्यासाठी जे संविधान सभा अपेक्षित असते त्याचे सदस्य, वेगळं नाहीये. त्यांना आपण आठवण करून देऊया, जे काम बाबासाहेबांनी तिथं केलं होतं, जे काम नेहरूंनी तिथं केलं होतं, जे काम अमृत कौरनी तिथं केलं होतं, ते काम पुढे घेऊन जाण्याचं काम तुमच्या हातात आलंय. किती मोठं माणूस आहात तुम्ही, हे काम समजुतीनं पण सांगायला पाहिजे. आता या आज मध्ये अधिक काळ न राहता मी
पुढे जाईल की आम्हाला उद्या काय करायचं आहे. त्या उद्यातलं सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे की या देशातल्या लोकांना संविधानाच्या प्रती जागरूक बनवणं, संविधानाच्या बाबतीमध्ये त्यांना संविधानिक मूल्यव्यवस्था समजून, संविधानाचा आशय समजून घेण्यासाठी प्रयत्नशील बनवणं आपलं सगळ्यात महत्वाचं काम. ते उद्याची सुरुवात म्हणे आजपासून करायची असते, नाहीतर रोज उद्या होईल. ती तुम्ही करायला सुरुवात केली त्याबद्दल तुमचं कौतुक. या उद्यामध्ये आम्हाला काय बदल घडवून आणायचे आहेत, तर त्या उद्यामध्ये घडवून आणण्याचा सगळ्यात महत्वाचा बदल असा की या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये दिसत आहेत, म्हणजे कशामध्ये आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो मार्गदर्शक तत्व. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये जे जे दिसतंय ते सगळं मूलभूत हक्कांच्या मध्ये घडवून आणणं, ते त्याला जिकडे घेऊन आणणं आमचं सगळ्यात महत्वाचं काम उद्याचं. मग काय काय आहे तिथं? राज्याचं लोककल्याणकारी राज्य आहेतच, पण बऱ्याच गोष्टी सांगितलंय. रोजगाराचं आता काय म्हणतंय सरकार की रोजगार नावाची गोष्ट तुम्हाला मिळायला पाहिजे. आता आपण म्हणायला पाहिजे उद्यापासून मिळायलाच पाहिजे. हे मिळायलाच असतं ना, तिचं म्हणजे मूलभूत हक्काची गोष्ट आहे. आणि मिळायला पाहिजे ही गोष्ट काय आहे? मार्क्स तत्वांची. सरकारनं असं करायला पाहिजे, सरकारनं असं केलं पाहिजे असं म्हणणारी गोष्ट मूलभूत हक्क मार्क्स तत्वांची. तर मूलभूत हक्क म्हणतोय केलंच पाहिजे, केलं नाही तर असं नाही. बघा ते तुम्हाला घेऊन जातील कोर्टात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ते उद्यावर का टाकला असेल, त्या संविधान निर्मात्यांनी कालमध्येच का ठेवलं नाही ते, असा प्रश्न पडला असेल ना. तसा अट्टास होता काही लोकांचा. काही लोक म्हणायचे की या देशामध्ये आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था हे मूलभूत हक्कांच्या मध्ये आलं पाहिजे, पण आपल्याकडे होते कमी पैसे. त्या कमी पैशामध्ये आपल्याला सगळी व्यवस्था उभी करणं शक्य नव्हतं. जर केलं असतं मूलभूत हक्कांच्या मध्ये तर 27 जानेवारी 1950ला तुमच्यापैकी कोणतरी एखादा उठून गेला असता आणि म्हटलं असता मी सरकारला कोर्टात खेचतो, माझ्या बायकोला इंजेक्शन मिळणार झाले. कारण इंजेक्शन देण्याची जबाबदारी कुणाची? गेलो असतो की नाही? हॉस्पिटलच नाही तर इंजेक्शन कुठं मिळणार? कोणतं म्हणलं असतं माझ्या पोराला शिक्षण मिळत नाही, मी तुम्हाला सरकारला कोर्टात खेचतो. मग आता काय करायला लागते बघा. पहिल्यांदा मला शाहू महाराज तिथं दिसतात. शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचा कायदा पहिल्यांदा आणला नाही, पहिल्यांदा वसतिगृह दिली, पहिल्यांदा शिक्षण संस्था सुरू केल्या आणि मग मोफत सक्तीचा कायदा आणला. भारताच्या संविधानानं सुद्धा ही गोष्ट केलेली आहे की पटकन पहिल्यांदा वयाच्या 14 वर्षांना आणला नाही. पहिल्यांदा शिक्षण व्यवस्था सुरू झाल्या, त्यातल्या काही खासगी होत्या त्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग कायदा आणला, प्रक्रिया घडून आणली. उद्यामध्ये आम्हाला अपेक्षित हे आहे की फक्त 14 वर्षापर्यंत नाही तर सगळंच्या सगळं शिक्षण हे सरकारची जबाबदारी असलं पाहिजे. आठवण करून देतो, आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला म्हणे रात्रीचा त्यांनी फोन केला कुणाला? आमच्या कोल्हापूरच्या पाटील साहेबांना, चंद्रकांत पाटील साहेबांना, आणि त्यांना विचारलं की देशात महाराष्ट्रातल्या मुलींचं शिक्षण जर मोफत करायचं असेल तर किती खर्च येईल, शक्य आहे का? ते म्हटले हे लय खर्च येईल, ते काय शक्य वाटत नाही, बोजा येईल, पण आला तरी चालत, पण आपण करायचं. असा फोनवर त्यांचा संवाद झाला. असं एका व्हिडिओ मधनं आमचे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे म्हणतात. धाडस लागतं ना ते आमचं म्हणायला, नाही माझ्यात ते चंद्रकांत पाटील त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणाले आणि ते असं म्हणाले की तुम्ही आता मगापासून टाळ्या वाजवलात, आता मी पुढचं जे काही बोलणार आहे त्याच्यानंतर अजून जास्त टाळ्या वाजवा. आणि त्यांनी पुढचं वाक्य म्हटलं 1 जून पासून या महाराष्ट्रातील सगळ्या कोर्सेससाठी मुलींना 1ही रुपया फी भरावी लागणार नाही. त्या सगळ्या मुलींचं शिक्षण त्यांच्या फीची जबाबदारी, त्यांच्या पैशाची जबाबदारी सरकारची. ते बोलून बाबा गेला. आता जुलै उजळायची वेळ आली. त्याच्यासाठीचा शासन निर्णय म्हणून जो GR लागतो तो अजूनही आला नाही. हे फक्त तोंडाची वापा घालवणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करतो.
की बाबांनो फक्त बोलू नका आणि निषेध फक्त केलेला नाही. काल सोशल मीडियामधनं पण हे आव्हान दिलंय, जर हे लवकर घडलं नाही 1 जुलैपर्यंत शासन निर्णय आला नाही तर चंद्रकांत पाटील तुमच्या दारात भर पावसात येऊन आम्ही बसणार आहोत. फक्त बोलायचं नाही, नुसतंच टीका करत नाही. ज्या दिवशी हे आवाहन केलं, ज्या दिवशी हे जाहीर केलं, सोशल मीडियामध्ये पहिल्यांदा मी त्याचं अभिनंदन केलं की समाजवादी राष्ट्राच्या लोककल्याणकारी असणाऱ्या एका भागाचं तुम्ही अंमलबजावणी करताय, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन, तुमचा आभार असं म्हटलं. ती पोस्ट डिलीट करायची वेळ माझ्यावर येऊ नये असंही म्हणते. इथून पण त्यांना, इथं पत्रकार असतील तर मी हे आव्हान देतोय आणि आवाहन करतोय. आव्हान पण आहे आणि आव्हान पण आहे. ते आवाहन असं आहे की जी घोषणा तुम्ही केली ती लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी आणावी, तिचा शासन निर्णय आणावा. त्याच्यामध्ये कुठले कुठले कोर्स तुम्ही घेणार आहात, त्या कुठल्या कुठल्या कोर्सची यादी जाहीर करावी. त्या असणाऱ्या शिक्षण संस्थांना ते सांगण्यात यावं. सर आलाय का सर असा काही जी सवय सर आलाय का काही सूचना त्याच्याबद्दलची? बरं तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे त्यांचा? नाही दाखवत नाही मी, तेवढं तुम्ही युट्यूबला सर्च करा. तो म्हटलाय तसा. बरं आता म्हणा ही एकिरी बिक्री बोलतोय का? नाही मी कोल्हापुरी आहे, एकिरी नाही, आमचं प्रेम असतं ते. तर त्या शासन निर्णय तो प्राचार्यापर्यंत पोहोचला पाहिजे, शिक्षण संस्थांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, सोबतच अकाउंट विभागापर्यंत पण पोहोचला पाहिजे. आमच्या मुली ज्यावेळेला रांगेत उभे राहतील त्यावेळेला त्यांच्या ऍडमिशनसाठी त्यांच्या पालकांना खिशातून पैसे घेऊन येण्याची, चेक घेऊन येण्याची गरज पडता कामा नये. हे किती दिवसात करायचे तुम्ही? 2 दिवसात. 1 तारखेच्या 1 जुलैपासून हे घडलं पाहिजे. नाही घडलं तर आम्ही तुमच्या रस्त्यावर, तुमच्या दारात बसणार आहोत. हे आमचं आव्हान आहे तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या पुढचं आव्हान असं आहे, कोल्हापुरात फिरू देणार नाही. आता म्हणा ही एवढंच पोरगं काय झालं, एखादी झापड लावली तर जाग्यावर पडत, त्याला काय? या भारताच्या संविधानानं मोदी नावाच्या माणसाची आलेला रथ अडवण्याची ताकद जर आमच्यात दिली असेल तर तुम्ही कुठले? तुम्ही इकडून तिकडून पळून झालेले मुख्यमंत्री आहात, इकडून तिकडून आलेले मंत्री आहात. तुमची काय आहे की तो रथ अडवला? तुम्हाला गोष्ट माहिती असेल, बघितला गेलो व्हिडिओ. पटला का? पचला का? पटला शक्य असतं, पचला का विचारा पण गरजेचं. का करशील, तुला का करायचं असं पण होतं. आता लक्षात घेऊया का ते अडवला. मोदींचा बांध आणि माझा बांध काय एकामेकांच्या लागून आहे का? त्यांच्या संडाचं पाणी माझ्या दारात येते काय वैयक्तिक वाद आलाय? नाही बाबा. मी म्हणतोय की एवढा रोज नवीन ड्रेस बघायला मिळणारा, वेगवेगळ्या देशांची ओळख करून आणणारा, घरात बसूनच आम्हाला, आणि वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या पंतप्रधानांची, महिला पंतप्रधानांची ओळख करून घेऊन देणारा असा आमचा खूप चांगला पंतप्रधान आहे. एखाद्या गोष्टीवर किती खर्च करावा, याचं अमाप स्वरूप काय असावं, हे पहिल्यांदा देशाला नव्यानं घडवून सांगणारा असा आमचा पंतप्रधान आहे. अजून म्हणजे ती वैशिष्ट्य सांगायला लागलो तर अजून तास पडते. एवढे वैशिष्ट्यपूर्ण असलेला की ज्या माणसानं, ज्या पत्रकारांना काही थोडीच परिषद घ्यायची असते का? थोडीच. ते कुणाला तरी ज्याला बोलायला येतं त्यांचं काम. आम्ही पत्रकारांच्या समोर बोलणार नाही, आम्ही आमच्या प्रचार सभेत बोलणार. असं देशात पहिल्यांदा घडवून आणणारा पंतप्रधान, असं सगळं जर आहे. आणि त्याच्यासोबत नुसता पंतप्रधान नाही तर पंतप्रधानांच्या सोबत दिमतीला वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. त्या देशामध्ये ज्यांचं लोकांची सेवा करायला ज्या व्यवस्था ठेवल्यात, ईडी, सीबीआय अशा सगळ्या, त्या दिमतीला पण आहेत. पोलीस यंत्रणा नाही. एवढं सगळं असताना सोन्याची शुर्ली नावाच्या 3000 वस्तीचा एक छोटासा आहे तसा, ती पोरग उभं राहते आणि म्हणते की भारत सरकार का मोदी सरकार रथ फिरवू देणार नाही. ही ताकद येत्या कुठून? ही ताकद येत्या भारतीय संविधानात.
ती ताकद अशी आहे, पण ती ताकदीचा वापर पण करता आला पाहिजे. हाय संविधान म्हणून मी दगड मारला असता तर, गळपड धरली असती तर, शिव्या दिली असत्या तर, मोडतोड केली असती तर तुमच्या समोर नसतो. कुठं असतो हेही माहित नाही. कारण आमच्या उमरचं काय केलं यांनी आता मला कळायला पाहिजे नाही. चंद्रशेखर आमचा वाचला आणि दिमाखात संसदेत गेला आणि संसदेत जाऊन तिथं आणि असा आम्ही म्हटला की भाषण द्यायला चालू ऐकावं लागेल तुम्हाला. ही गुरुमी नाहीये, ही गुरुमी नाही आहे, अहंकार नाहीये. जे तुम्ही कित्येक वर्ष दाबून ठेवत होता त्याचा तो विद्रोह आहे. ही संसद ना, आत्ताची संसद, एक माणूस जर अजून एक वाढला असताना त्यातला, कोण बरं, हा, तर मजा आली असते अजून जास्त. आता असं झालंय, म्हणजे संसदेकडे येतो थोडासा, उद्याच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या महत्वाच्या लोकांच्या बाबतीत मी बोलेल की अशी काही माणसं त्या संसदेमध्ये आले की हालायला पण जागा नाही आणि डोलायला पण जागा नाही. असं संख्येनं जास्त असून सुद्धा हालायला पण जागा नाही, डोलायला पण जागा नाही, अशी व्यवस्था करून ठेवली यांची. या राहुल गांधींना, सोबत असणाऱ्या त्यांच्या सर्व काँग्रेस पक्षाला, महाराष्ट्रातल्या शिवसेनेला, सोबतच राष्ट्रवादीला, ते ओरिजिनल वगैरे म्हणतात ते कंसात दोन्ही पण, त्यांना आणि जे जे पक्ष या संविधानाच्या सोबतीनं आले, मी थेट म्हणेन की त्यांची 2 भागात विभागणी करेल. ही वेगवेगळे आहेत का सगळे, ते सगळे एकत्र येतील का, किती दिवस टिकतील तेही माहित नाही मला, पण तरी पण मी त्यांना 2 भागात करेन. एक संविधानिक मूल्यव्यवस्थेच्या बाजूला असणारा लेफ्ट टू सेंटर आणि दुसऱ्या बाजूला असणारा उजव्या विचारधारेकडे जे जे झुकलेले आहेत किंवा गेलेले आहेत ते सगळे. आता गेलेल्यामध्ये आहेत पण आपली पण अडचण होत्या बोलायची आमची, पण काही गोष्ट अशी आहे, कुणी पण होते, मी आहे. तुमच्या असण्याचा, या सर्वसामान्य लोकांच्या जगण्यामध्ये वृद्धी व्हावी, तुमच्या असण्याचा या देशातील मूल्यव्यवस्था टिकून राहावी, या संविधानाला नग लागू नये अशा पद्धतीने तुमचा वावर असावा, अशी अपेक्षा मात्र आपण नक्की व्यक्त करू शकतो. या देशामध्ये सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या शिक्षण संस्था पुन्हा सुरू व्हाव्या, त्यांना अनुदान मिळावं, ही गोष्ट तुम्ही घडवून आणावी आणि इथं बसलेल्या लोकांना अजून शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना शिक्षण महर्षी बनवावं, शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना काही गोष्टी करता येणं, संस्था सुरू करायच्या असतील तर त्या कराव्यात. यासाठी तुमच्या मंत्रिमंडळाचा, मंत्रिपदाचा वापर करावा. आपण सदिच्छा देण्याशिवाय दुसरं काय करू शकतोय, काय करू शकतोय का सांगा. जे हातात आहे ते करत राहूया. पुन्हा आता हे उद्याचं घडवण्यासाठी, उद्या मी म्हटलं की आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ही बळकटीकरण आली पाहिजे, सोबतच जे धोरण बनवणारी व्यवस्था आहे, धोरण बनवणारे लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये मूल्य व्यवस्था समजून घेऊन वाटचाल करण्याची गोष्ट असली पाहिजे. संविधानाच्या या संसदेच्या पहिल्या दिवशी एका खासदारानं पत्र लिहिलं आणि सांगितलं की तो सिंबल का इथे ठेवलाय तो काढला पाहिजे. ही सुरुवात आहे उद्याची संविधानाची. आता जर संसदेत तो म्हणत असेल सिंबल का ठेवलाय, तर त्याच्यातला थोडासा अंश घेऊन आम्ही आमच्या ग्रामपंचायतीत म्हणूया ही इथं का लावलं, आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमध्ये म्हणूया, घ्यायला पाहिजे का नाही ते, त्याची जबाबदारी एकट्याची. ही उद्याकडे आपली असणारी वाटचाल आहे. या देशाला समाजवादी राष्ट्र बनवण्यासाठी आपण त्या मार्गावर नाही आहोत हे मान्य करूया आणि मार्गावर येण्यासाठी वारंवार सातत्यानं प्रयत्न करूया. पुन्हा त्यात अडथळे पण आहेत ना काहीतरी, हे घडवण्याच्या मार्गामधले अडथळे असे. त्यामधला एक गोष्ट असं मी ती गोष्ट सातत्यानं मी मगाशी जे खासदाराच्या बाबतीमध्ये म्हटलो तेच, की संविधानाची प्रत घेऊन तुम्ही शपथ घेतली, संविधानाला हातात घेऊन तुम्ही प्रचार प्रसार केला, निवडून आलात, पण संविधानाबद्दलची बांधिलकी जर ठेवली नाही, ती बांधिलकी मूल्यांच्या बद्दलची, त्यातील असणाऱ्या मूलभूत हक्कांच्या बद्दलची,
तर ती बांधिलकी ठेवली नाही तर जे मागं घडलं तेच घडत राहील. लोकांच्या जगण्यामध्ये फारसा बदल होणार नाही. तुम्हाला आम्ही निवडून दिलंय लोकांच्या जगण्यामध्ये एक त्यांचा स्तर बदलावा, त्यांचा उंच व्हावा यासाठी. आणि याच्यासाठीच्या अडचणी काय आहेत तर आम्ही ज्यांना आमचे वैचारिक विरोधक मानतोय ते या देशातील असणारी उजवी विचारसरणी, संघाची विचारसरणी, या विचारसरणीकडे एक यंत्रणा आहे. ती गावागावामध्ये काम करते आणि त्याच्या स्वरूपाची यंत्रणा आपल्याकडे आहे का? ही यंत्रणा तयार करणं आपली महत्वाची बाब. ही यंत्रणा प्रशिक्षित असली पाहिजे. काँग्रेस नावाचा पक्ष, त्याच्यासोबत असणारे इतर पक्ष बोलतायत, पण त्यांची मानसिकता अशा स्वरूपाची यंत्रणा तयार करण्यामध्ये आहे का? निवडणुकीला जागा होणं एवढंच फक्त काम नसणार आहे. कारण 10 वर्ष आणि आताची 5 वर्ष 15 वर्ष सत्ता मिळवणारा पक्ष 2013 जागा झालाय का? 14ला निवडणूक लढवायच्या म्हणून. तो 1925 पासून काम करतोय. 1927 पासून तो अधिक सक्रिय आहे. आपण आता काय करायचं आहे? आता येणाऱ्या शेवटी म्हणजे त्याचा समारोप करत असताना एक आशादायी वातावरण जे आमच्या देशामध्ये आपल्याला घडवायचं आहे, ते घडवण्यासाठी त्याचे मार्ग म्हणून हे उद्याच्या मध्ये संविधानाचा आशय लोकांच्यापर्यंत पोहोचवणं ही गोष्ट म्हटलं. त्याच पद्धतीनं या संविधानाचा आधार घेऊन लोकांना प्रश्न विचारायला तयार करणं, याचा सगळ्यात महत्वाचा भाग आपण लोकांनी उचलला पाहिजे. ज्या पक्षांच्या सोबत आम्ही आहोत त्या पक्षांना वारंवार संविधानाची आठवण करून दिली पाहिजे. आणि जिथं कुठं संविधानाच्या अनुषंगानं विधायक हस्तक्षेप करण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे. त्याचा मार्ग संविधानाचा असला पाहिजे. नाहीतर संविधानाची रुजवणूक व्हावी म्हणून असंविधानिक मार्ग आपण निवडत असू तर ते टिकणार नाही. आमची आंदोलनं, आमचे प्रश्न मांडण्याचं स्वरूप सुद्धा संविधानिक असलं पाहिजे. मान्य आहे की ही प्रक्रिया घडवून आणायला वेळ लागेल. गडबड कुणाला आहे? तुम्हाला पटकन होऊन पटकन संपणारा पाहिजे की कालांतर चिरकाळ टिकणार हवं? चिरकाळ टिकणार हवं असेल तर आपण समजून घेऊया, आमची लढाई दशकांची नाही आहे. डॉक्टर दाभोळकरांचं वाक्य आहे की आमची लढाई दशकांची नाही, आमची लढाई कसली आहे? शतकांची आहे. आज आम्ही जेवढं काही बोलतोय त्यातून कणभर फरक पडेल, पण आम्ही खात्री दाखवतोय, खात्री मांडतोय अशी की आता आम्ही जे तण काढायचं काम करतोय, मशागत पण नाही म्हणत मी, तण काढायचं काम करतोय. येणारी पिढी ती मशागत करेल, येणारी त्याच्या पुढची पिढी त्याच्यामध्ये बीज रोवेल आणि त्या बीजाची फळं येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी मिळत राहतील. बाबासाहेबांनी ते काम केलं नसतं तर आज आपल्या समोर हे दिवस राहिले नसते. त्यांनी जर तसा अट्टास केला असता, आत्ताच्या आत्ता सगळं झालं पाहिजे, तर घडून शकलं नसतं. हा वेळ आपण घेऊया, त्या वेळाच्या काळाच्या दिशेनं सातत्यानं जागरे बनत राहूया. मी सगळ्यात शेवटी आमचे संविधान समाज समितीचे अध्यक्ष असणारे वाळे सर, सुभाष वाळे सर, त्यांची ते जे सातत्याने गोष्ट सांगतात ती गोष्ट सांगून मी थांबणार आहे की आपल्याला काय करायचं आहे, काय करणार आहोत आपण उद्यासाठी. या संविधानाला समजून घेणार आहोत, आचरण करणार आहोत ही गोष्ट झालीच, पण सगळ्यात महत्वाचा रोल आपल्याला करायचा आहे. समजा तुम्ही बसनं प्रवास करताय, त्या बस प्रवासामध्ये एकूण 45 लोक खाली पाठीमागे बसलेले आहेत. कोण कोण असतं बसमध्ये? पाठीमागं पॅसेंजर, पुढं ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूला कंडक्टर. एवढी असते ना बसची रचना, अशी असते, बस अशी असते. बस प्रवासाला निघाली, रात्रीचा वेळ आहे, कंडक्टरनं 2 वेळेला बेल वाजवली. म्हणजे काय इशारा दिला? थांबा. काय बंद करा? लाईट बंद करा. कंडक्टरनं 2 वेळेला विट्टी येते वाजवली, रिंग. पण ह्याला बसला ड्रायव्हरला समजलं काय बंद करायचंय बाबा, रात्रीचा आता लाईट बंद करायची. त्यांना लाईट बंद केली. लाईट बंद झाली त्यावेळेला पाठीमाग असणाऱ्या पॅसेंजर भीती एखाद्याला लागली उलटी.
तो झोपायला लागला. बाकीच्या बाजूचा पण त्याच्या सहवासानं त्याला लागली, तो पण झोपायला लागला. असं करत करत 45 लोक झोपले. झोपू शकतात की नाही बसमध्ये? झोपू शकतात. त्याच्या बाजूला ड्रायव्हरच्या सोबतीला कोण आलाय? कंडक्टर. तो कंडक्टर बाजूला आहे. त्यानं काय केलं? ती माणसं झोपल्यानंतर त्याचं काय असतं? तिकिटाचा हिशोब करायचा. पैसे कॅश मोजली, ते मशीन ठेवलं बाजूला, कॅश ठेवली बाजूला, आणि तो पण काय करू शकतो? 2 बेल वाजवून तो पण झोपू शकतो. म्हणजे कुणाच्या सोबत आहे? तो ड्रायव्हरच्या सोबत आहे. त्या गाडीला घेऊन जाण्याची जबाबदारी कुणाची आहे? ड्रायव्हर आणि दोघांची पण आहे. पण त्या दोघांपैकी एक कोण? कंडक्टर झोपला. त्याला पण काळांतरानं झोपण्याचा मुभा आहे. 45 लोक झोपले. कोण झोपले नंतर? आता कंडक्टरनं ठरवलं, ड्रायव्हरनं ठरवलं, हे मी ज्यांना घेऊन निघाले ती झोपल्या. जो माझ्यासोबत हा एवढा वेळ, तो पण झोपलाय. आता मी पण झोपला. काय होईल? 45 + 2 बरोबर. लक्षात येते का? बघा, त्या 45 लोकांना झोपण्याचा अधिकार आहे. तुमच्या सोबत आलेल्या लोकांना झोपण्याचा अधिकार आहे. ड्रायव्हरला झोपण्याचा अधिकार. हे ड्रायव्हर म्हणजे की या संविधानाचा विचार घेऊन जाणारे तुम्ही आम्ही जागले. त्या सोबत असणाऱ्या लोकांना तुम्ही म्हणाल की अरे बाबा ह्यो येत नाही संवादाला, ह्यो येत नाही कार्यक्रमाला, त्याला काय त्याच्यात देणं घेणं पडलेलं नाही, तो काय असाच आहे, तो तसाच आहे. तुम्ही मान्य करायचं की होय तो तसाच आहे, त्याला तसाच राहण्याचा अधिकार आहे. तुमच्या सोबत पण असतात बरेच जण, आणि सोबत असताना सुद्धा काही वेळेला असलेली जबाबदारी त्या वेळेला पार पडत नाही. मग त्यातनं विचारांच्या मध्ये वादावादी मध्ये गोष्ट होऊन जाते. आणि मग त्यावेळेला पण असं वाटायला लागते किंवा असा वागतोय बघा. त्यावेळेला आपण स्वतःला सांगायचं की बाबा त्याला तसा वागायचा अधिकार. पण हे जर चालवण्याचं काम जर मी करत असेल, असं प्रत्येकानं म्हणायचं, ते चालवण्याचं काम जर मी करत असेल तर मला झोपण्याचा अधिकार, मला कायमस्वरूपी या संविधानाचा जागल्या बनत राहावं लागणार आहे. हे जागल्या बनण्याचं काम आपण सगळेजण, आणि एवढे जागे जागले असतील, एवढे जागले असतील तर कुणाची हात लावायची ही आहे का या संविधानाला? हात लावायची म्हणजे पुस्तकाला नव्हे, यातील असणाऱ्या ढाच्याला. त्या ढाच्याला, संविधानाच्या पुस्तकाला सगळ्यांनी हात लावावा. ते बघावं, ते उघडून बघावं. मी तर ज्या ज्या ठिकाणी जातोय तिथे संविधान घेऊन जातो, पण त्यासोबतच असं काम करतो की जे संविधान म्हणताय तुम्ही आमचा जपण्याचा भाग आहे, ज्या संविधान आम्हाला मूलभूत हक्क दिल्यात, अधिकार दिल्यात, ते संविधान बघितलंय का? कृती कार्यक्रम हा आपला, मी कृती कार्यक्रम पण देऊन जाईल. तुमच्या घरात, कुणाकुणाच्या घरात संविधान आहे? बऱ्याच लोकांच्या. शनिवार रविवार आला किंवा जेवणाचा वेळ झाला, संध्याकाळचं जेवण झालं की संविधानाची प्रत घरातली घ्यायची, समोरच्या घरात जायचं आणि घरातल्या लोकांना म्हणायचं की तुमच्या हक्कांचं, मूलभूत हक्कांचं सगळ्याचं संरक्षण करणारे, तुमच्या घरामध्ये वीज, पाणी हे सगळी सुविधा उपलब्ध करून देणारं पुस्तक कुठलं असेल तर हे आहे, जरा एकदा बघा. हे करा. त्याचा एखादा फोटो काढा त्या व्यक्तीच्या सोबत आणि मला पण पाठवून द्या. हे यासाठी हा कृती कार्यक्रम आहे. आम्ही थेट लोकांच्या हातात संविधान घेऊन जाणं, काय दाखवणं त्यांना की ह्याच्यामुळे बदललंय बघा. नाहीतर आमच्या सगळ्या गोष्टी अशा शब्दांच्याच असतात. संविधान नावाची गोष्ट अशी सगळ्यात महत्वाची आहे. आता ते दाखव की सोबत जाऊ, अशी महत्वाची. हे करूया, हे कृती कार्यक्रम करूया. आपण सगळेजण या संवादात मला बघापासून ऐकून घेताय, तुम्ही माझ्यासोबत शक्य त्या पद्धतीने संवाद पण करताय. सगळ्यात शेवटी एक गोष्ट मी सांगून जाईल की आपण हे काम करत असताना आम्ही संवादापूर्ण एक गोष्ट ठरवली आहे की आमची अंतस्थ प्रेरणा जागू ठेवली पाहिजे सातत्यानं. आमची प्रेरणा काय अंतस्थ? तर ती प्रेरणा म्हणजे की मला संविधानाचं काम करायचं आहे, संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि तिथं विधायक हस्तक्षेप घडवून आणायचा आहे. बरोबर? त्याच्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली ना. नाही तर मी इंजिनियर आहे, कुठंतरी मला जास्त नाही तर 20,000 नोकरी कोणतरी दिली असती, राहिलो असतो इथं. पण आम्हाला ती प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेच्या पाठीमागा महाराष्ट्रात घडलेले 2 खून आहेत. एक डॉक्टर दाभोळकरांचा आणि दुसरा कॉम्रेड गोविंद पानसरेंचा.
त्या खुनानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की हा विचारासाठी जर लोक मारत असतील कुणाला, आम्ही तयार आहोत, आम्ही पुढे जायला तयार आहोत. आता ही अंतस्थ प्रेरणा म्हणजे मला संविधानाचं काम करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. मध्ये तो रस आढळल्यानंतर वेगवेगळ्या चॅनलनी मुलाखती घेतल्या, पेपरमध्ये बातम्या यायला लागल्या, तुमच्या घरात हातापर्यंत मी पोहोचलो. आता मी काय गावागावात जाऊन बोलणार नाही, मी कॉन्फरन्समध्ये बोलेल, मी फक्त इलाइट कॉन्फरन्समध्ये बोलेल असं ठरवलं असतं सर. अधिकार नाही. बघा लक्षात घ्या, हे मी माझंच उदाहरण देतो आणि ही असे असणाऱ्या आमच्या संवादकांची तीच भूमिका आहे की आम्हाला आमची अंतस्थ प्रेरणा ही आहे की संविधानाचं काम करायचं आहे, संविधानाचा विचार पोचवायचा आहे, त्याचा हस्तक्षेप करायचा आहे, हे महत्वाचं काम. मग मला ते तुम्हाला माहिती आहे का, राहुल गांधींनी पण इन्व्हिटेशन पाठवून बोलवलं होतं मुंबईला, त्यांच्यासमोर पण मला बोलायची संधी मिळाली. एक व्हिडिओ आहे बघा त्याचा पण. आता राहुल गांधींनी बोलवलंय, मी फक्त पक्षांच्या बरोबर बोलेल, बाकी कोणावर बोलणार नाही असं नाही. तर त्यानंतरच 13 डिसेंबर नंतर 14 तारखेला मी पुण्यातल्या एका वस्तीमध्ये होतो आणि त्यानंतर वारंवार जवळपास 250-300 ठिकाणी रोज बोलायला गेलो. या 13 डिसेंबर पासून आजपर्यंत याची अंतस्थ प्रेरणा आम्हाला संविधानाचं काम करायचं आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या संघटनेत येतो, एखाद्या पक्षात येतो, एखाद्या संस्थेत येतो, त्यावेळेला अंतस्थ प्रेरणा एक वेगळी असते की मला ते काम करायचं आहे. पण नंतर असं होऊन जाते, त्या बोर्डवर माझा फोटो लहान आहे, त्यांचं नाव मोठं आहे, तो माझ्या नंतर आलाय त्याचं नाव मोठं कसं काय. आपण त्या वेळेला असा विचार ज्या वेळेला तुमच्या मनात येईल त्यावेळेला स्वतःला प्रश्न विचारूया, नाव मोठं व्हावं बोर्डवर म्हणून आलो होतो का? फोटो चांगला दिसावा, फोटो दिसावा, मोठा दिसावा, बॅनर मोठे लागावेत यासाठी आलो होतो का? आणि मग त्याचं उत्तर जर नाही असेल तर विचार करायचा परत का आलो होतो, मग कामाला लागायचं. म्हणजे बऱ्याच वेळेला ह्या चेअर लावायचं काम पण ज्या एकाकडे असू शकतं, हे डायस लावायचं पण काम एकाकडेच असू शकतं. काही वेळेला हे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं बोलतोय मी, खुर्च्या लावायचं पण काम एकाकडेच असू शकतं, त्या पाहुण्यांना पण अटेंड करायचं, त्यांना बोलावायचं काम असू शकतं आणि त्यासोबत पैसा गोळा करायचं पण काम असू शकतं. आम्हाला ही सगळी कामं करायची आहेत आणि जागल्या बनायच्या. त्याला ठरवलं, ड्रायव्हरला ठरवलं, काचं पुसायचं काम माझं नाही, घेऊन जाईल ती कुठतरी, काच पण पुसायला लागणार तुला, पाणी पण चेक करायला लागणार, डिझेल पण चेक करायला लागणार आणि कसं झाडायला लागलं, गाडी झाडावर केलं लागणार. हे जागल्या बनण्याचं काम आपण सगळेजण करूया. प्रचंड आशावादी माणूस आहे मी, हे सगळं बदलणार आहे. आता जेवढं काही एका टप्प्यावर बदललंय त्याच्यापेक्षा आधी काहीतरी वेगळं बदलणार आहे आणि या देशामध्ये संविधान नावाच्या गोष्टीला पर्याय उरणार नाही. तुम्हाला संविधानाप्रमाणे राहावं लागणार आहे आणि त्याच्या नंतरचा संघर्ष असेल तो संविधानाने आपण या संघर्षापर्यंत पोहोचूयात. आता संघर्ष काय आहे? उजव्याने डाव्याचा आहे, उजव्याने हे आणि हे आहे. आता इथला पुढचा संघर्ष कोणाच्या सोबतचा असेल? आमचा संविधानाच्या सोबतचा संघर्ष आम्हाला करायचा आहे. आपलं मानणाऱ्या प्रेम असणाऱ्या गोष्टी बरोबरचा संघर्ष करायचा आहे असं म्हणतोय मी. लक्षात घ्या, तो संघर्ष करण्याचा दिवस लवकरात लवकर उजडावा, त्यासाठी मार्गक्रमण करत राहूया. तुम्हा सगळ्यांना भावी संविधानमय जगण्याच्या सदिच्छा देतो. तुम्ही मला शीतलला या एका भरगच्च कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं. खरं तर या यादीमध्ये असणारी नावं बघता 5 पर्यंत जी यादी झाली त्या नावांमध्ये तुम्ही मला पण बसवून आणलं. त्या उंचीवर नाही गेलेलो, जाऊ शकणार नाही, कारण ती सगळीच माणसं प्रचंड क्षमतेनं काम करत बोलणारी माणसं आहेत. किमान त्यांच्या त्या यादी ज्या वेळेला केली जाईल त्यावेळेला 6 नंबरचं व्याख्यान राजवैभवचं होतं, असं यासाठी नावाचा किमान उल्लेख करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल वर्धेकरांचं मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. या मंचावर बसलेल्या सगळ्यांचंच आभार व्यक्त करतो. हा संवाद संपला नाहीये, तर मी म्हणतो की मी माझ्या सगळ्या व्याख्यानाला स्वल्प विराम देतो. तुम्हाला कुणालाही प्रश्न असतील, आपल्याला वेळ असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकताय. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला येतात असा माझा दावा नाही, पण मी हे खात्रीने सांगेन, अभ्यास करून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. पुन्हा एकदा वर्धेकरांचं मनपूर्वक आभार. जय भीम, जय संविधान. या संविधानाचा मार्ग अखंडपणे चालत राहूयात.
वारी आहे आता, त्या वारीमध्ये पण सहभागी व्हा. त्या वारीमध्ये ज्ञानोबा तुकोबांची समतेची मूल्य ती जर आमच्यासारख्या लोकांनी जिवंत ठेवली नाहीत तर तिथं घुसखोरी करायला तलवारी घेऊन लोक आहेत. कुणाला घुसखोरी घेऊन द्यायची नाही ते असं जर वाटत असेल तर आपण आपल्या संधी गमावता कामा नये. संविधान समता दिंडी नावाची गोष्ट, दिंडी आम्ही 1 तारखेपासून समता भूमी पुण्यातून, समता भूमी पुणे म्हणजे महात्मा फुलेंचं घर ते संतभूमी पंढरपूर या दरम्यान पायी जात आहोत. पायी यासाठी की त्या आलेल्या सगळ्या दिंड्यांच्या मध्ये आम्हाला संविधानाचा संवाद घडवून आणायचा आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं. इथून वर्ध्यातनं पुण्याला कोणी लोक येणार असतील तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चालत राहावं. चालत चालत तो विचार समजून घ्यावा. त्या दिंडीमध्ये चालणं म्हणजे संविधानाला अधिक वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याची गोष्ट असते. आणि 7 जुलैला त्यातला एक महत्वाचा उपक्रम, 7 जुलैला 1 दिवस वारी अनुभवावी ही बारामतीपासून ते संसर नावाच्या एका ठिकाणापर्यंत जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले वेगवेगळी लोक त्या दिवशी एकत्र येत असतात. त्या दिवशी या महाराष्ट्रातले एक नेते शरद पवार सुद्धा त्या चालणार आहेत ते तेवढे किलोमीटर. सोबतच राहुल गांधी सुद्धा येण्याची शक्यता आहे. आपण सुद्धा सहभागी व्हावं. आणि सगळ्यात शेवटी एक आवाहन आणि आव्हान सुद्धा, जे तुम्ही घडवून आणलं लोकसभेला त्याचा पुनरावृत्ती विधानसभेला सुद्धा घडवून आणूयात. कुणाला करा हे काय सांगायची गोष्ट नाही मला. तेवढे सुद्धा आपण सगळेजण आहात. तर ते विधानसभेच्या नंतर कदाचित मी त्या दरम्यान सुद्धा, विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा एखादी फेरी या मतदारसंघात करण्याची शक्यता आहे. जवळपास 288 मतदारसंघाचा मी विभागून हे काम करायची इच्छा बाळगत आहोत. कुठल्या पक्षाचं नाही, परत सांगतो. कोण नकोय ह्याच्यासाठी, कोण हवाय ते तुम्ही ठरवा. कोण नकोय ह्याच्यासाठी. आज फक्त मी जास्त कुठल्या पक्षांच्यावर टीका टिप्पणी कारण विषयाच्या अनुषंगाने बोलत होतो. पण महाराष्ट्रात या 10 वर्षात त्यांनी काय काय घडवून आणलेलं आहे किंवा त्यांच्या सत्ताकाळात काय घडवून आणले आहे त्याची पोलखोल करण्यासाठी असीम सरोदे सर, विश्वंभर चौधरी सर, निखिल बागळे, सोबतच श्रीकांत, नागेश, मी अशी वेगवेगळी लोक फिरणार आहोत. त्यावेळेला वर्धेकर पुन्हा एकदा बोलवतील अशी आशा व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.